आता तुम्ही बोलाल की लोकांना भीती असते की पॅरलाइज्ड नको व्हायला माझं काही शरीर, तर ते होण्याआधी त्यांनी तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे ट्रीटमेंट. 100%. तर त्याचे काय काय नॉर्म्स असतात की काय झाल्यानंतर तुम्हाला इमिजिएट दाखवलं पाहिजे, लोकांनी अंगावर नाही काढलं पाहिजे? खूप सिम्पल आहे. स्पाईनमध्ये खूप सोपं आहे. एकदा मानपाट कंबरदुखी आहे तर माहिती तर आहे की काही ना काहीतरी वर आतमध्ये घडतोय, काहीतरी घडतोय. त्याच्यानंतर जे तक्रारी हातपायाकडे गेली म्हणजे शिर कुठून कुठे दबली आहे. बरं. ते लगेच MRI स्कॅन करून माहिती काढायची कुठे दबली आणि किती टक्के दबली आणि काय झालेलं आहे, किती ठिकाणी दबलेली आहे, 1 गादी सरकली आहे की 3 गादी सरकली आहे की 2 गादी सरकली आहे, किती टक्के सरकली आहे, त्याचा परिणाम काय होऊ शकतो, दुष्परिणाम काय होऊ शकतो, ही सगळी माहिती काढायची. आज परिस्थिती अशी आहे की फक्त सांगताना दुःख वाटते मला की फक्त 1% माणसाला ट्रीटमेंट भेटतो मणक्याची प्रॉपर व्यवस्थित. काय सांगता? 99% लोकांना मणक्याचे डॉक्टर स्पेशल असतात हे पण माहीत नाही आहे. बापरे. 99% सांगतो तुम्हाला मी. आज तुमच्या कार्यक्रमात तुम्हाला लोकांना जाहीर सांगतोय की मणक्यांचे स्पेशल डॉक्टर आहेत, जे हाडाचे नाही आहे, जे MDMS नाही आहे, त्याचे वरची डिग्री घेऊन बसलेले डॉक्टर आहेत, हे माहीत नाही लोकांना. पण मग एक छोटासा याच्यात फरक काय असतो, म्हणजे हाडाचा डॉक्टर आणि मणक्याचा डॉक्टर? माझा जर मणका दुखायला लागला तर मी हाडाच्या डॉक्टरकडे, जनरली हाडाच्या डॉक्टरकडे जातात, सर्व जाणार तसंच जनरली जातात. जाऊ द्या, गायनेकोलॉजिस्ट आहे, त्यांचे वडिलांना आईला त्रास झाला ते पहिले हाडांच्या डॉक्टरकडे घेऊन होतात. त्यांना पण माहीत नसतं की स्पाईन स्पेशलिस्ट वेगळे आहेत. जनरल पब्लिकच्या तर सोडून द्या सर. आज परिस्थिती इतकी वाईट आहे. बापरे. आता तुम्हाला मी काय सांगू आता. पण मग हे 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 मी कधी डॉक्टरकडे गेलं पाहिजे? स्पाईनचा त्रास कुठला आहे आणि हाडाचा त्रास कुठला ओळखायचं कसं? असं काय असतं का की मी कधी गेलं पाहिजे सर? डॉक्टरकडे? स्पेशली ह्या कार्यक्रमातून मी सांगतोय, हाडांचे डॉक्टर काय करतात, हातपायाचे फ्रॅक्चर नीट करू शकता, गुडघ्याचे विकार बरे करू शकता, करेक्ट, सांधेदुखी दूर नीट करू शकता. करेक्ट. पण जेव्हा मणका येतो ना सर, फरक काय पडतो? फरक हे पडतो की हे सांधा आहे आमचा किंवा हाड आहे पायाचा, हाताचा. करेक्ट, करेक्ट. हे सिंपल हाड आहे, त्याच्यामध्ये सेंटरमध्ये शिर जात नाहीये. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. मणक्यांचे सेंटरमध्ये पोकळी जागा असते आणि मज्जारज्जू जात असते. तुम्ही हाडांच्या डॉक्टरकडे केलं तर नसांची काळजी थोडी घेतली जाणार नाही आणि त्याला धक्का बसला तर पॅरालिस होणार ना. तर आपल्याला न्यूरोचे डॉक्टर पाहिजे, जे मणका नीट करू शकतो आणि नसांची काळजी व्यवस्थित करू शकतो ट्रीटमेंट करताना किंवा शस्त्रक्रिया करताना, किंवा एक हाडांचे डॉक्टर पाहिजे आपल्याला. हे लोकांनी ठरवायचे. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र मणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय मणक्याचा विषय आहे आणि आपल्या जगण्यामध्ये, आपल्या देहामध्ये, आपल्या वागण्यामध्ये मणक्याची फार गरज असते, कण्याची फार गरज असते. तुमचा कणा जितका चांगला नेटका तितकी तुमची पर्सनॅलिटी चांगली होते, तुमची तब्येत चांगली असते. आज आपल्यासोबत जे डॉक्टर आहेत ते आहेत डॉक्टर अवनीश गुप्ते. डॉक्टर, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर हे मणक्याचे सुपर डॉक्टर आहेत. स्पाईनशी संबंधित त्यांनी अनेक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि त्यांना इथं बोलण्यामागचं कारण फार इंटरेस्टिंग आहे की आपण नेहमी शहरातले आजार, शहरातले ट्रेंड, शहरातल्या लोकांचे इश्यूज बघत असतो, पण डॉक्टरांचा दवाखाना उंडरीला आहे, विनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मणक्याचं, स्पाईनचं. तर त्यांनी ग्रामीण भागातल्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून उपचार पद्धती विकसित केली आहे. त्या पद्धतीचे त्यांच्याकडे सगळी सिस्टीम काम करत असते आणि ग्रामीण भागातले जे लोक असतात ते आपले कामधाम सोडून जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा त्यांना कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त त्याचा वापर कसा करावा यासाठी सुद्धा ते काम करत असतात. हे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. सो शहरातल्या लोकांचे जसे प्रॉब्लेम असतात, जे म्हणजे IT सेक्टरमध्ये सातत्यानं बसून होतात, मोबाईल बघून होतात वगैरे वगैरे, आपण आपल्याला जाणून आहोत हे मणक्याचे प्रॉब्लेम. पण ग्रामीण भागातल्या लोकांचे सुद्धा वेगळे प्रॉब्लेम असतात, कारण शेतीची कामं असतात, उठबस असते, आवरावर असते. तर ते प्रॉब्लेम काय आहेत? आणि शिवाय आता ते इथं आलेच आहेत तर शहरातल्या लोकांबद्दल पण बोलूच आपण, पण मणका फार महत्त्वाचा आहे. तर त्याबद्दल तुमचं स्वागत डॉक्टर. तुम्ही मित्रमणेमध्ये आवर्जून आलात याबद्दल आम्ही तुमचं छोटंसं स्वागत करतो. नेत्रा इन्स्टंट मीलतर्फे एक छोटीशी भेट. याच्यामध्ये सगळे भारतीय पदार्थ आहेत, याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्स नाही आहेत आणि एका वाफेवर तयार होणारी ही सगळे खाऊ आहेत. आणि अर्क ऑइल्सतर्फे ही कोल्ड प्रेस पद्धतीची लाकडी घाण्याची तेलं आहेत.
याच्यामध्ये सुद्धा काही केमिकल्स प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, हे पण तुम्ही वापरू शकता. अर्क ऑइल्स आणि नेत्रा इन्स्टंट मिल्क तुम्हाला जर हवा असेल, स्क्रीनवर त्याचे पत्ते आलेच असतील, पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आम्ही त्यांचे इन्स्टा अकाउंट्स आणि पत्ते दिलेले आहेत, तुम्ही जरूर मागवू शकता. मी स्वतः ते ट्राय केलेले आहेत. सुरू करूया. डॉक्टर, पहिला हाच प्रश्न आहे की जनरली आपण जेव्हा पुण्यासारख्या शहरामध्ये असतो किंवा त्यातल्या उपनगरामध्ये असतो तेव्हा आपण शहर फोकस करतो आणि शहरामध्ये सर्वार्थानं लोकांची काय म्हणतात पैसे खर्च करायची तयारी जास्त असते. लोक लगेच अवेलेबल असतात, यायला जायला त्यांना शहरातनं पटकन डॉक्टरला अप्रोच करणं सोपं असतं. पण ग्रामीण भागात तसं नसतं. गावातल्या माणसाला तुमच्याकडे यायचं म्हणजे त्याला प्लॅन करायला लागतो, मी कधी जाणार आहे, कधी येणार आहे. पण तुम्ही हे जे मिशन सुरू केलं आहे ग्रामीण भागातलं, ग्रामीण लोकांसाठीचं, हे काय आहे आणि हे का सुरू करावं असं वाटलं तुम्हाला? सौमित्र, छान प्रश्न आहे. सुरुवातीचा तुमचा प्रश्न खूपच छान आहे की ग्रामीण लोकांसाठी काय करायचे आहे आपण काम. मला वाटतं शहराच्या लोकांसाठी खूप ऑप्शन्स आहेत. ते कुठे पण जाऊ शकतं, ट्रीटमेंट घेऊ शकतं. त्यांच्याकडे तुम्ही बोलले पैसे पण आहेत, सुविधा पण आहे, सर्व आहे. पण ग्रामीण लोकांसाठी फारसं नसतो. ग्रामीण भागात जर बघितलं तर एक छान तज्ज्ञ डॉक्टर किंवा छान उपकरणं, MRI सारखे स्कॅन, ते छान अवेलेबल नसतं. त्याच्यामुळे आणि आपलं जे मणकांचा विषय आहे ज्याच्यामध्ये मान, पाठ, कंबरदुखी आहे, गादी सरकणे, शिर दबणे, हा सगळा प्रकार आहे आणि चालायला त्रास होतो, काम करता येत नाही, हे जास्तीत जास्त ग्रामीण लोकांना जास्त होत असतो. कारण ते वाकून दिवसभर काम करत असतात. शहराचे लोक मान्य, ठीक आहे, ड्रायव्हिंग करणार, AC गाडीमध्ये फिरणार, त्यांनी कधी वाकून काम केलेलं नसतो, जड उचललेलं नसतो आयुष्यात. पण सर्वात महत्त्वाचं हे जे लोक ग्रामीण लोक आहेत त्यांना दिवसभर शेतातला काम करावं लागतो, जड उचलाउचली करावं लागतो. त्यांना मणके त्रास होणं साहजिकच आहे आणि त्यांना सुविधा पण कमी आहे. करेक्ट. तर ह्या कारणामुळे आमच्याकडे आज सांगताना मला आनंद आहे आणि अभिमान आहे, 100 पैकी 95% लोक ग्रामीण असतात. अरे वा. पण हे तुम्ही डोक्यात कसं घेतलं की आपण ग्रामीण भागातल्या लोकांसाठी काम करूया? तुम्ही आता एवढे एक्सपिरियन्स्ड आहात, तुम्ही इतकी वर्ष प्रॅक्टिस करताय. जेव्हा तुम्ही डॉक्टरी घेऊन बाहेर पडला असाल आणि मणक्यांचं हॉस्पिटल सुरू करायचा विचार केला असेल तेव्हा सुद्धा असं झालं की बाबा शहरामध्ये यायचं, भरपूर पैसे कमवायचे, चांगली ट्रीटमेंट द्यायची, आपण छान राहायचं. हा जो तुम्ही एक काय म्हणतात त्याला, जी टेक्स्चर पकडलं आहे ग्रामीण भागातलं, हे कसं काय पकडलं आणि कधी पकडलं? किती वर्ष झाली याला? खूप वर्ष झाले खूप वर्ष झाले. मी आता MCA झालो 2000 2001ला आणि आज 2025 चालू आहे. तर आमचं जुनं हॉस्पिटल होतं मार्केट यार्डला, 2011ला चालू केलं, 15 वर्ष तो होता. आणि आता ते 1 वर्षापासून उंडरीमध्ये आहोत. आणि आता उंडरी पण गावासारखं वातावरण आहे तिकडे, पूर्णपणे डोंगर आहे, शेत आहे आजूबाजू, आणि ते ग्रामीण लोकांना ॲडमिट झाल्यावर खूप आवडतो. तर विषय काय आहे की ग्रामीण लोकांना सुविधा खूप कमी आहे, डॉक्टर्स कमी आहे, उपकरण कमी आहे, आणि शहरामध्ये लोकांकडे पैसे असून सुद्धा, आणि जास्त करून काय शहराची लोक आहे ते जास्त काम करत नाही, त्यांचा स्लिप डिस्कचा प्रकार होत नाही. तर हळूहळू ऑटोमॅटिक हे सुरू झालं की ग्रामीण लोक आपल्याला टच व्हायला लागले, यायला लागले. असं काही फोकस खूप सुरुवातीला केलं नव्हतं. पण नंतर आम्हाला जसं आम्ही पुढे गेलो वर्षानुवर्ष, ते रिअलाईज झालं, समजलं मला की ग्रामीण लोक आपल्याकडे जास्त येतात. नंतर त्याच्यावरती आम्ही शोध काढला की असं काय आहे की हे जवळ राहिलेले लोक आहे. आमच्या मार्केट यार्डला हॉस्पिटल होतं, मार्केट यार्डचा एक पण पेशंट आमच्याकडे आला नाही 15 वर्षामध्ये, ऑपरेशन झाला, सर्जरी झाली नाही, त्याची शस्त्रक्रिया झाली नाही. तर असा काय प्रकार आहे? आणि लोक लांबचे आहेत, खूप लांबचे आहेत, 300 किलोमीटर 500 किलोमीटर प्रवास करून येतात. त्याचं काय कारण आहे? ते रिझल्ट ओरिएंटेड आहे, रिझल्ट तर तुम्हाला द्यावाच लागतो, बरा तर तुम्हाला त्याचा करावा लागतो. माउथ पब्लिसिटी ऑलरेडी पेशंट झाला, 10 लोकांना जाऊन सांगेल तो विषय वेगळा आहे. पण सर्वात महत्त्वाचं आहे, जे लांबची लोक आहेत ते ॲक्च्युली एक दुसऱ्याला म्हणजे खूप जवळ असतात, एक दुसऱ्याला संपर्क, त्याचा कॉन्टॅक्ट असतो. शहराच्या लोकांमध्ये काय की खूप बिझी आहेत, शेजारी कोण राहतो हे पण कधी कधी माहिती नसतो, त्याचा संपर्क पण नसतो. गावाकडचे लोक संध्याकाळी बसणार, काम संपल्यावर एक दुसऱ्याला चर्चा करणार, आपले अनुभव सांगणार, त्याच्याने आम्हाला एक दुसऱ्याला माहिती होत गेलं. नंतर तो हे झाला. पण नंतर आम्हाला रिअलाईज झालं की गावाकडच्या लोकांची सेवा करणं सर्वात चांगलं, म्हणजे मध्यमवर्गीय जे लोक आहेत, गावाकडचे लोक आहेत, ते खूप त्यांची सेवा करणं मला खूप आनंद पण देतो. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं आहे ते ऐकतात पण, ते फॉलो पण चांगले करतात. त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिले, व्यायामाचे प्रकार सांगितले, खायचे प्रकार सांगितले, सगळं पथ्य पाणी सांगितले, ते बरोबर फॉलो करतात.
आणि शहराची लोक बिझी असल्यामुळे थोडंसं काय म्हणायचं आता त्यांचे प्रश्न पण जास्त असतात आणि त्यांना समाधान करणं खूप अवघड असतं. गावाकडचे लोक गोड स्वभावाचे असतात, लगेच ऐकतात, मान्य करतात आणि ते फॉलो करतात प्रॉपरली. मग त्यांना संपर्क वाढत गेला वर्षानुवर्ष आणि त्याचं स्वरूप आहे की आज आम्हाला. तुम्ही आता बोलता 2-3 मुद्दे सांगितले. एक तर त्यांना होणारे आजार, त्यानंतर तुम्ही त्यांना जे पथ्यपाणी सांगता ते, आणि व्यायाम सांगता ते. पहिला प्रश्न असा आहे की अशा ग्रामीण भागातल्या लोकांना कसले आजार असतात, काय प्रॉब्लेम असतात, जनरली काय प्रॉब्लेम होतात. दुसरा प्रश्न असा आहे की त्याच्याशी संबंधित पथ्यपाणी असतं का. जनरली मणक्याशी संबंधित काही गोष्टी असेल तर खाण्याचा संबंध असतो का, पथ्यपाण्याचा संबंध असतो का, आणि मग व्यायामाचा संबंध असतो का. पहिला प्रश्न सांगा की काय प्रॉब्लेम असतात. प्रॉब्लेम शहराच्या लोकांमध्ये आणि गावाच्या लोकांमध्ये खूप मोठा फरक आहे. काय सर्वात महत्त्वाचं आहे की शहरातले लोक जास्त करून 100% नाही म्हणणार, जास्त जे शहराची लोक आहे ते खूप जड उचलत नाही, होय, वाकून काम करत नाही दिवसभर. त्यांना मणका पेन देऊ शकतो, बसण्याची पोझिशन अशी आहे, मोबाईल बघण्याची पद्धत आहे तर मानेला दुखणार, तो विषय वेगळा आहे. पण तेवढा मोठा प्रॉब्लेम कधी नसतो की शस्त्रक्रियेपर्यंत जाईल. बरोबर, की गादी सरकेल, शिर दबली आणि शस्त्रक्रियेची गरज पडली. फार कमी लोकांना असतं. हे मी खूप वर्षांवर्षां पाहिलं. तसं नाही की शहराचे लोक आमच्याकडे येत नाही, ऑपरेशन करत नाही, ते पण रेग्युलर येत असतात. पण सर्वात महत्त्वाचं आहे, गावाकडचे लोक जर बघायला प्रत्येक घरामध्ये एक पेशंट आहे ज्यांना मानपाट कंबरदुखी ते आहे. शहरामध्ये तसं नसतो. बरोबर आहे, हो. तो एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि डिझीजमध्ये म्हटलं तर काय कॉमन प्रॉब्लेम, म्हणजे तुम्ही तुमचा प्रश्न होता, तर जास्तीच लोकांना काय त्रास असतो, हेवी वर्क केल्यामुळे, जास्त हेवी काम केल्यामुळे, जड उचलल्यामुळे त्यांची गादी सरकते, मणक्यांची मधली गादी असते ते बाहेर सरकली तर पाठीमागे मधला जो शिर आहे जे वरून खालपर्यंत जात असते ते दबली तर तिथनं त्रास चालू झाला. त्रास म्हणजे काय, मानपाट कंबर दुखणे आणि जास्त शिर दबली तर हातापायाला त्रास जाणे. म्हणजे पेशंट काय तक्रार सांगतो गावाकडचं आमच्याकडे आल्यावर की सर कंबर दुखत होती, आता तर पायाला त्रास सुरू झालेला आहे. पायाला त्रास म्हणजे आम्हाला 1 सेकंदात समजतो शिर दबली त्यांची, मध्यरज्जू शिरवर दाब निर्माण झालेला. आता त्यांची तक्रार काय असते की चालताना पायाची शिर ठणकणे, पाठीमागची शिर, याला शॅटिका म्हणतो आपण, पाठीमागची शिर ठणकणे, त्याच्यानंतर त्याच्या जुडलेले मुंग्या, बधिरपणा, कोणी म्हणतो रग, कळ, वेगळे शब्द वापरतात. आणि ठणका, चालता येत नाही, थोडासा चालला की बसावा लागतो, किंवा पायाला बधिर यायला लागलाय, मुंग्या यायला लागलीत, एका पायाला, दोन्ही पायाला, मानेला शिर दबली तर हाताला पण पायाला चारी साईडला होऊ शकतो, कारण वरून खाली शिर येते मेंदूपासून. इथे शिर दबली तर चारही हात पायाला त्रास होणार, आणि कमरेची शिर दबली तर फक्त पायाला त्रास होणार, हाताला त्रास तर होऊ शकत नाही कारण शिर वरून खाली येते, खालून वर जात नाही. बरोबर. तर तसा विषय आहे की पायाला त्रास सुरू झाला. तक्रारी एकसारखी, हात असो की पाय असो, त्याच्यामध्ये मुंग्या, बधिरपणा, रग लागणे, ठणक लागणे, आणि जास्त त्रास वाढला की पॅरालिसिस होणे. अरे बाप, इथपर्यंत जातं ते. हो, म्हणजे मला वाटतं दर ओपीडीला 2-3-4 पेशंट असे असतात आमचे जे आता जागेवर आहे, चालतच नाही. अरे बापरे. म्हणजे एक माणूस आला 3 वर्ष चालले नाही, जागेवर आहे. म्हणजे एक करता माणूस आहे जे सगळं कमवून कुटुंबाला व्यवस्थित मॅनेज करत होतं, आज परिस्थिती अशी की जागेवर आहे. म्हणजे तो करू शकत नाही, त्याचा पण घरच्या लोकांनी बाहेर निघून त्याचं पण पोट भरायचं, आपलं पण पोट भरायचं. म्हणजे पॅरालिस झाल्यानंतर किंवा पाय बंद झाल्यानंतर एका दिवसात नियम बदलतात. हो, बरोबर. एक दिवसाआधी त्यांना माहिती होतं मी सडक करणार आहे, आणि एक दिवसानंतर त्यांना माहिती पडतो मी काहीच करू शकत, मी दुसरं माझ्या पोट भरणार आहे. ही सगळ्यात अवघड प्रॉब्लेम आहे, चॅलेंज आमच्या स्पाईनमध्ये, पॅरालिसिस. पण त्याच्यावर ट्रीटमेंट जगाभरात कुठे नाही आहे, आज कुठे नाही आहे. आम्हाला दुःख आहे, सांगताना दुःख आहे आज मी सांगतो. पण याच्यावर काही उपचार नाही आता, काही उपचार नाही. शिर तुटली किंवा शिर पूर्ण डॅमेज झाली तर त्याच्यावर उपचार प्रयोग चालू आहे भरपूर. बरं. पण पुस्तकाप्रमाणे, गुगलप्रमाणे, इंटरनेटप्रमाणे ट्रीटमेंट कुठे नाही आहे. आज चॅलेंज सर्वात काय जास्त आमचं की जेव्हा मी शस्त्रक्रिया जातो की आज एकतर पेशंट वेळेवर आला पाहिजे पॅरालिस व्हायच्या आधी. करेक्ट. हा एक पहिला मुद्दा आहे. जरी तो आला तर ऑपरेशन करताना धक्का नाही बसला पाहिजे आणि पॅरालिस झाला नाही पाहिजे. करेक्ट. आज सौमित्र, मी आधी आपण बोललो होतो, आज परत एकदा बोलतो की आम्ही तुम्हाला बोललो की तुम्हाला एक शस्त्रक्रिया शहरातली करायचं नाही आहे, किंवा कोणी जेवढे माणसं बसली ती, तर तुम्ही म्हणणार मणका नाही करायचे मला. बरोबर. मी डोळ्याचं पण ऑपरेशन करा, त्याला ते पण सक्सेस होतोय. मणक्याला हात लावू नका, मणक्याला हात लावू नका, कारण मणक्याला छेडछाड झाली थोडीफार, शिर तुटली, धक्का बसला, तो पाय कधी साथ देणार नाही, कधी चालणार नाही, आणि ते माहीतपेक्षाही वाईट आहे. खरं खरं. इथनं समजा मी एक खुर्चीवर बसलोय आणि मला उठायचेच नाही आयुष्यभर, आणि हे रूममध्ये आयुष्यभर बसायचे,
तर हे किती मोठी शिक्षा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी. अगदी अगदी. हो. तर आज जे मणकेमध्ये लोक पेशंट, मणकेच्या ट्रीटमेंटमध्ये जे लोक घाबरतात, स्पेशली जास्त करून शस्त्रक्रियेसाठी, त्यांचं एकच म्हणणं असतो, सर काय धक्का बिक्का बसला आपल्याकडनं तर सर माझ्या कुटुंबाचं कोण बघणार आहे, माझी जॉब तर जाणार तो विषय वेगळा आहे, पण कुटुंबाला कोण बघणार आहे आणि तेवढ्यात मोठी शिक्षा मला मी सहन करणार आहे, त्याच्यापेक्षा वरती गेलेलं बरं, असं बोलतात लोक म्हणतात. लोक पॅरालिसिस नंतर येतात आणि म्हणतात सर बरा करा नंतर वरती जाऊ द्या मला, कारण मी माझ्यासाठी पण माझा ओझं नको, म्हणजे मी तर त्रास सहन करतोय दिवसभर, मेंटली आणि फिजिकली दोन्ही, म्हणजे मानसिक आणि शारीरिक त्रास तो सहन करतोय, पण माझ्यासोबत माझे घरचे पण सहन करतात. त्यांनी कशाला काम करायचे, माझ्या पोट कशाला भरायचे आणि माझ्या टॉयलेट लगवी कशाला काय नीट करायचं. आता यामध्ये डॉक्टर तुम्ही बोललात की ग्रामीण भागातल्या लोकांना पाठीचे विकार जास्त असतात, गादी सरकते, आणखी कशा प्रकारचे विकार असतात, म्हणजे कंबरदुखी जास्त असते की मानेचे विकार जास्त असतात, काय काय इश्यूज असतात? बघा, मानपाट कंबरदुखी हे फार लोकांना कॉमन आहे, खूप लोकांना असतं. होय. पण जसं आता बोललो की जे शिर दबली त्याचे लक्षण मी तुम्हाला सांगितले आहे. एक आहे स्लिप डिस्क, म्हणजे गादी सरकणे. होय. साध्या भाषेत, खेडेगावच्या भाषेत आपण बोलतो गॅप झालेला आहे. गॅप झाला म्हणजे गादी सरकणे असं म्हणतो. गॅप म्हणजे असं काही गॅप नसतो, गॅप नसतो. गादी सरकली आहे पण गॅप म्हणतो. आज दुर्दैवाने काय असतो सर की खेडेगावमध्ये मॅक्सिमम जास्तीत लोकांचा एक्सरे काढला जातो आणि पेशंटचा चेहरा पाहायला जातो की पेशंट तरुण आहे की म्हातारा आहे. तरुण आहे तर गॅप सांगितला जातो आणि गादी त्याच्यावर दिसत नाही एक्सरेवरती. मी आज जाहीर करतो की एक्सरेवर गादी दिसत नाही, पण त्याच्यावरती सांगितलं जातो तुम्हाला गॅप आहे. जे आजचे कार्यक्रम लोक बघणार आहे त्यांना 95% 90% लोकांना माहीत नसेल की एक्सरेवरती गॅप गादी सरकली दिसत नाही आहे. त्याच्यासाठी MRI स्कॅन आहे पुढची तपासणी. एक्सरेवरती हाताचा एक्सरे काढला तो लगेच फक्त हाड दिसणार, हाडाच दिसतो, नसं दिसणार नाही, सॉफ्ट पार्ट दिसणार नाही, कडक पार्ट दिसणार, हाड. तसं कमरेचा एक्सरे केला, मानेचा एक्सरे केला तर फक्त हाड दिसणार, आतला काहीच दिसणार नाही. आतलं नसं, शिरा, गादी सरकलेली, शिर दबलेली, किती टक्के दबली, कुठं दबली, नसाला काय परिस्थिती आहे, जे तुटायची वेळ आली आहे की खूप स्टार्टिंग फेज आहे, लवकरची फेज आहे, हे काही समजत नाही आपल्याला. फक्त हाड दिसतो. आणि जास्तीच पेशंट गोळ्या औषध घेतात गावाकडे, एक्सरे करून बसतात, डॉक्टर काहीतरी ट्रीटमेंट सांगतात त्याच्यावरती ते करत असतात वर्षानुवर्ष. तोपर्यंत पेशंटचा त्रास वाढत जातो, पाय बधीर होत राहतात आणि शेवटी टप्प्याटप्प्याने तो पॅरालिसिसवर पोचतो. पण त्यांना आणि त्याची ट्रीटमेंट पण करायची तयारी असते जास्तीत लोकांची की मला पॅरालिसिस नको व्हायला. प्रत्येकाला, कोणाला पण वाटेल की पॅरालिसिस नाही झालं पाहिजे, सगळ्यांना बरं व्हायचंच आहे. हो, लवकर सल्ला दिला. MRI स्कॅनचे काही दुष्परिणाम नाही आहे, म्हणजे एक्सरेमध्ये तरी एक किरण तरी आहे, CT स्कॅनमध्ये भरपूर किरण तरी बॉडीवर पडणार आहे, MRI मध्ये किरण सुद्धा नाही आहे, नो साईड इफेक्ट्स. MRI करायला काय प्रॉब्लेम आहे? MRI मध्ये 1 सेकंदात माहिती पडतं की बॉस काय मेजर प्रॉब्लेम आहे की अगदी स्टार्टिंग सिच्युएशनला आपण आहोत. मगाशी मी म्हणालो की ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये मॅक्सिमम प्रॉब्लेम कमरेतच असतात की आणि कुठले असतात? बघा, सर्वात जास्त प्रॉब्लेम कमरेचे असतात, कारण मॅक्सिमम लोड बॉडीच्या कमरेवर पडतो. जसं गुरुत्वाकर्षणामुळे वस्तू खाली पडते तर मॅक्सिमम लोड आपल्या शरीरातला कमरेवर जातो, कारण अल्टिमेटली पायापर्यंत आपल्याला वजन पाठवायचं. करेक्ट. 15 किलो उचलला तर आपला 15 किलो इथे जोडणार आणि डायरेक्ट मणक्याकडून पायापर्यंत पोहोचणार. करेक्ट, बरोबर नियम आहे. तर मॅक्सिमम लोड कुठे पडणार? आपल्या बॉडीच्या कमरेवरती. बरोबर. तर देवाने आपल्याला हाड मोठे दिलेले कमरेच्या, मानेपेक्षा, पाठीपेक्षा. जसं हाड पुढे येतात, मणके खाली येतात. मानेचे 7 मणके, पाठीचे 12 मणके, कमरेचे 5 मणके आणि प्रत्येक मणकेमध्ये गादीचा समावेश असतो. तर जसं मणके खाली येतात मोठे होऊन जातात. देवाने तसं तयार केलेलं आहे. आणि मॅक्सिमम प्रॉब्लेम कमरेचे असतात, गादी सरकण्याचे. सेकंड मोस्ट प्रॉब्लेम जे गादी सरकण्याचे आहे मानेला असतात. तुम्ही म्हणला असं काय, पाठी पहिले आहे, कसं काय? बरोबर. तर पाठीला प्रॉब्लेम 3rd नंबरवरती असतात. सगळ्यात जास्त कमरेचे असतात, 2nd नंबर मानेचे आणि सगळ्यात कमी पाठीचे असतात. म्हणजे स्लिप डिस्कचे म्हणू किंवा शस्त्रक्रियेचे म्हणू आम्ही. मसल्स टाईटनेस, आता मणका आहे सरळ, त्याच्या सारी साईडला मसल्स आहे. तर मसल पेन कोणालाही होऊ शकतो, शहराच्या लोकांना होऊ शकतो बेंडिंगमुळे, IT सेक्टरच्या लोकांना असं बेंडिंगमध्ये व्यायाम नाही केल्यामुळे होऊ शकतो. तसं ग्रामीण लोकांना पण होऊ शकतो स्टार्टिंगला. त्याची मी चर्चा करत नाही, ते मानपाठ कंबर कुठे पण इक्वल होऊ शकते. पण ज्यांना जास्त त्रास आहे, शिर दबल्यानंतर शस्त्रक्रियेची गरज आहे किंवा MRI मध्ये मेजर प्रॉब्लेम दिसून येणार आहे, त्यांच्यासाठी बोलतो की कंबर मॅक्सिमम आहे, 2nd मोस्ट कॉमन मान आहे आणि 3rd मोस्ट कॉमन पाठ आहे, जे 12 मणके आहेत. त्याचं काय कारण आहे, जे आपले समोरचा हाड आहे छातीतला, आपण टच करून पाहू शकतो, त्याचा स्टर्नम म्हणतो, त्याला रिब्स निघतात आणि पाठीमागे जुडतात.
तर जे पाठीमागे मणक्याला जोडणारे हाड आहेत, जे रिब्स म्हणतो, बरगड्या, ते त्याला म्हणतो आपण डॉर्सल स्पाइन, थोरॅसिक स्पाइन, 12 मणके पाठीचे. त्याला स्टेबिलिटी कोण देतो? प्रत्येक ठिकाणी रिब्स. थोडी हालचाल होत नाही, झटके बसत नाही, मान मोकळी आहे, हालू शकते. ते गादी सरकणं खूप सोपं आहे पाठीपेक्षा. करेक्ट, तो स्टीफ आहे. आणि कंबर पण मोकळी, तिथे बरगडी नाही, काही नाही, अटॅचमेंट नाही. तर मॅक्सिमम लोड कमराचे असल्यामुळे माने कंबर काय जिंकली मानेपेक्षा, कारण कंबर खाली आहे. करेक्ट, बरोबर. आणि बरगडी सगळी अटॅच झाली पाठीला, तर त्यामुळे त्यांना सपोर्ट आहे. तर कंपन्सेशन करण्यासाठी काय झटका बसला पाठीला, तर बरगडी आहे प्रत्येक मणक्याला जोडणारी दोन्ही साईडनी. तर काय झाला की झटके कमी बसणार, गादी कमी सरकणार, ऑपरेशन कमी लागणार पाठीवरचे. तर मॅक्सिमम सर्वात जास्त कॉमन आहे कंबरेची शस्त्रक्रिया, नंतर मानेची शस्त्रक्रिया, आणि सर्वात कमी पाठीची शस्त्रक्रिया. पाठीची शस्त्रक्रिया पण कॉमन आहे असं नाही. पण तुम्ही मग अशी बोलत की आधी साधा पेन असतो, मग तो हातात यायला लागतो. याचं काय डेंजरस सिच्युएशन, असं काही सिम्पटम्स असतात का की तुम्ही आता डॉक्टरकडे गेलं पाहिजे, की फक्त हातापायात मुंग्या आला की गेलं पाहिजे, की आणखी काही होतं? काय व्हायला लागल्यानंतर डॉक्टरकडे आपण गेलं पाहिजे, मणक्याच्या विशेषतः? मणक्याचे त्रास हातपायाकडे गेलं की तुम्ही डॉक्टर स्पेशलिस्टकडे MRI जाऊन तरी केलंच पाहिजे. आणि सेफ, की जर समजा म्हटलं सुरुवात आहे, थोडीफार गादी सरकली आहे, शिर दबली, त्याला आपण शस्त्रक्रिया सांगत पण नाही. स्टार्टिंग फेज आहे, व्यायामाने थोडा ट्रीटमेंटने त्यांना आपण बरा करू शकतो, त्यांना शस्त्रक्रिया लागत पण नाही. म्हणजे 10 मधले 9 पेशंट किंवा 9.5 पेशंट, 20 मधले 19 पेशंटला OPDला आले की ऑपरेशन नाही लागत. वा, स्टार्टिंगला आले तर अजिबात लागणार नाही. पण त्रास इतकं जास्त की चालणं अशक्य झालेलं आहे. चालताना तुम्हाला पहिले तुम्ही चालत होते, तुम्ही किलोमीटर, हिस्ट्री काय होते आपल्याकडे गावाकडच्या लोकांची, सर पहिले 1 किलोमीटर चालत होतो, आता पाय दुखायला लागले सर, 1 किलोमीटर मी बसत होतो, आता टप्प्याटप्प्याने तो आता अर्धा किलोमीटर चालतोय, आता सर 10 पावलं चाललं की बसावं लागतो. म्हणजे आम्हाला समजतो की आता शिरदाब वाढत चाललाय आतमध्ये. आणि अशा पेशंटच्या MRIच्या आधी मला माहिती असतो की याला ऑपरेशन लागणारच आहे, आणि तसा MRIमध्ये दिसून येतो. म्हणजे आमच्याकडे आम्ही पहिले एक्सप्लेन करतो, समजावून सांगतो MRI लावून, जसं V बॉक्स असतो ना एक्सरे, बघा इथे शिर मोकळी आहे, इथे तुमची शिर दबली आहे. पेशंटला 1 सेकंड समजतो, 1 सेकंदात समजतो. म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षणाचा काही संबंधच नाही. त्याला सगळं ट्रान्सपरन्सी असते, ट्रान्सपरन्सी की शिर मोकळी आहे की दबलेली. आता मी इथे पेननी मार्क केला, परमनंट मार्करने, तुम्ही घरी घेऊन जा, स्कॅन तुमच्यासोबत तुम्ही केलेला आहे, घरचे जाऊन दाखवा, तुम्हाला तर समजलं आहे MRI. म्हणजे आज परिस्थिती सर अशी आहे की बोलताना मला वाईट वाटतंय की डॉक्टरनं सुद्धा, तज्ज्ञ डॉक्टरनं सुद्धा MRIचा रिपोर्ट वाचणार MRI समजत नाही. ट्रीटमेंट तुम्ही करतात MS डॉक्टरकडे, बोललं नाही पाहिजे, पण करतात, पण किती लोकांना MRI प्रॉपर समजतो? ते डेफिनेटली त्यांच्या एरियामध्ये एक्सपर्ट आहे, जे आम्ही एक्सपर्ट नाही आहे. जसं सांधरोपण शस्त्रक्रिया आहे, किंवा फ्रॅक्चर्स आहे, किंवा जे काय हाताचे जॉईंट्स आहे, शोल्डरचा इजा आहे, जे काय असेल ते आमचे मणके डॉक्टर आम्ही नाही करू शकत, ते एक्सपर्ट. पण प्रॉब्लेम काय आहे की MRI आणि पेशंटची तक्रार आणि एक्झामिनेशन हे 3 पार्ट आहे. एक आहे MRI, तो विषय वेगळा, पण पेशंटची तक्रार ऐकून, एक्झामिनेशन करून आणि MRI या 3 पॉईंट जोडून तुम्ही एक सांगू शकता की याला शस्त्रक्रियेची गरज आहे की नाही आहे, आणि कोणत्या शस्त्रक्रियेची गरज आहे, हे महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये आता तुम्ही बोललात की तुम्ही ट्रान्सपरन्सी मेंटेन करता किंवा काही लपवत वगैरे नाही. यामध्ये एज फॅक्टर किती असतो? म्हणजे काही लोकांना एजनुसार व्हायला लागतं. ते आता 60 पार केली की जास्त त्रास व्हायला लागतो, किंवा 50 पार केल्यानं त्रास. तर एजनुसार खरोखर झीज होते की ती किती प्रमाणात होत असते? सौमित्र, खूप चांगला प्रश्न आहे तुमचा, आणि खूप चांगला आहे तुम्ही प्रश्न विचारला. बेसिकली काय, एज जसं वाढणार आहे, झीज तर प्रत्येकाची वाढणार आहे, तुमची पण वाढणार आहे, माझी पण वाढणार आहे. पण त्याला स्टॉप करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण रेग्युलर व्यायाम करू शकतो. साधे व्यायाम आहे, योगासनं जर केले तर आपलं झीजचं प्रमाण वाढणार नाही, म्हणजे स्लोली वाढणार, त्याचा आपण स्पीड कमी करू शकतो. बरोबर. तो एक विषय महत्त्वाचा आहे. दुसरा विषय आहे की आपल्याकडे येणारे पेशंट वयस्कर जास्त असतात, कारण वयामुळे त्यांच्या मणक्याला झीज झालेली असते, गादी कमजोर पडलेली असते, आणि गादीच्या बाहेर सरकायची शक्यता पण जास्त असते. थोडं नसून जसं वय वाढतो तसे त्यांनी थोडं वर्ष जास्त काम केलेलं असतो, वाकून शेतातला जड उचलण्याचं काम, प्रवासाचे काम, दगदगीचं काम आहे, गाडी चालवणे, गावाकडे रोडच्या परिस्थिती तुम्हाला माहिती आहे कशी. तर त्याच्यामुळे झटके बसल्यामुळे हा त्रास दिसून येतो, वाढतो त्रास. आणि त्यांना आमच्याकडे येणारे पेशंट तरुण पण आहे, पण जर एज रिलेटेड बघितलं ना तर वयस्कर जास्त आहे, बरोबर, टक्क्यामध्ये.
आणि तरुण थोडेसे कमी आहे, पण तरुण तरी खूप आहेत. आपल्याकडे 13 वर्षाचे पेशंट पण आहे, 17 वर्षाचे. तुम्ही आता विषय सांगितलं 13 आणि 17चा, तुमच्याकडे आलेल्या केस स्टडीज सांगा ना मला. म्हणजे तुमच्या लक्षात राहिलेल्या एखाद्या अशा केसेस की बाबा एक अशी केस आली आणि तिला तुम्ही कशी ट्रीट केली, किंवा एखाद्या महिलांमधली एखादी केस असेल की तिला काय होत होतं आणि कशामुळे होत होतं, डायग्नोज केल्यानंतर तुम्ही ते लोकांच्या नजरेत आणून दिलं किंवा पेशंटच्या नजरेत आणून दिलं, असं काही केसेस सांगू शकाल? मात्र खूप पेशंट्स आहे. एक तुम्ही आत्ता बोलले, मला 2 दिवस आधीचा प्रसंग लक्षात आहे. त्यांनी माईक उचलून सर्वांना मार्गदर्शन केलं होतं. एक लेडीज होते, छान बोलत होते खूप. आणि 2 वर्ष 3 वर्षापूर्वी मी ऑपरेशन केलं त्यांचं. आधी कुठेतरी नाव नाही घेणार, कुठेतरी नावाच्या ठिकाणी कमरेचं ऑपरेशन झालं होतं. त्यांना ते काही गुण आला नव्हता त्यांना. आणि त्याच्यानंतर आत्ताही दिसून आलं की चालता येत नाही पेशंटला, जागेवरच होती. MRIमध्ये दिसून आलं की मानेची शीर खूप जास्त दबलेली आहे आणि कमरेची शीर तर दबलीच होती. बरं. तर मानेच्या शिरामध्ये मानेचे ऑपरेशन जेव्हा मी करतो त्याची 2 टेक्निक आहे. आपण पुढून पण जाऊ शकतो, मागून पण जाऊ शकतो, डिपेंडिंग दाब पुढून जास्त आहे की मागून जास्त आहे, त्याच्या क्रायटेरियाचं काय काही सांगणं अवघड आहे इथे समजावून सांगणं. पण ठीक आहे. तर असं दिसून आलं की त्यांचं ऑपरेशन पुढून पण करावं लागणार, मागून पण करावं लागणार एका टायमाला. आणि तेवढं नसून त्यांचं कमरेचा सेकंड टाइम ऑपरेशन पण करावं लागणार आहे, म्हणजे कारण फर्स्ट टाइम ऑलरेडी झालेला आहे, एकदा ऑलरेडी झाला होता. तर सगळं मी एकत्र ठरला की एका दिवशी एका भुलाखाली करायचे, पुढून मागून कमरेचा. जेव्हा आपण सेकंड टाइम दुसऱ्यांदा करायला लागतो ते खूप चिटकलेलं असतं सगळं आतमध्ये, कारण आधी देवाने तयार केलं आपल्याला, खूप छान तयार केलं, आमच्यासारखी माणसं घुसली तर सगळं चिटकून जातो आतमध्ये, तसा विषय. तर कोणीतरी आतमध्ये ज्यांनी एंट्री मारली ते सगळं चिटकलं होतं सर. तर जायला आणि शिर मोकळं करायला खूप वेळ गेली. प्लस इथनं केलं, मग पेशंटला पहिले सरळ ऑपरेशन केलं, मग पेशंटनं पालथ केलं, मग त्या भुलामध्ये पेशंटला काही भूलच होती, पेशंटला काय कळून आलं नाही, ते केलं, इथे केलं, मग इथनं केलं त्यांना इथं पण केलं, इथे स्क्रू सगळं बसवले आपण टाईट. पेशंटनी काल परवा बोलले, मला इतका आनंद होता. म्हटलं म्हणजे मी पेशंटचं मग खरं सांगतो, मी पेशंट विसरून, इतके पेशंट मी विसरून गेलो होतो. त्यांचे मिस्टर मिलिटरीमध्ये, ते खूप नमस्कार करत होते, छान, खूप छान झालं. ते स्वतःसाठी आले होते, बायकोसाठी आलेच नव्हते. तर तुम्ही ह्यांचं ऑपरेशन केलं, जीवदान दिलं, हे आहे काय सर काय म्हणलं. नंतर डिस्चार्ज कार्ड पाहिला तर नसतं लक्षात आलं मग की एवढं केलेलं आहे, पण 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते खूप खुश होते आणि ते बघून असं वाटलं मी काहीतरी करतोय. म्हणजे देवाची एवढी कृपा आहे की देवा आमच्याकडनं करून घेत आहेत. आम्हाला खूप सांगताना म्हणजे आनंद वाटतोय की समाजासाठी काहीतरी करू शकलो, म्हणजे ते डोळ्यांनी रडत होतं. आणि म्हणूनच ना, म्हणजे सर्वसामान्य माणूस डॉक्टरला देव का मानतो, त्यासाठीच की जेव्हा ते मॅजिकल असतं ना, त्याच्यासाठी त्याला काही कळत नसतं, पण जे योग्य डॉक्टर असतात ते त्याला त्या पेनमधनं बाहेर काढतात. ह्याच्यापेक्षा बेस्ट काय गोष्ट असू शकते. सौमित्र, मला आता तुमच्यासोबत बसलो आहे पॉडकास्टमध्ये, तर मला हे पण सांगायची थोडी इच्छा, जी आजपर्यंत मी कधी कोणाला बोललो नाही, की डॉक्टर कोणताही असू, गावाकडचा असू, शहरातला असू, MD असू, MS असू, MCH असू, कोणी असू, प्रत्येकाची एक तरी इच्छा असते की त्यांचं पेशंट बरं झालं पाहिजे. करेक्ट. त्याशिवाय त्यांचं नाव वाढणार नाही, त्याच्याशिवाय त्यांचं पुढचं काम पण येणार नाही. बरोबर. हे कुठेतरी जनरल पब्लिकमध्ये लोक विसरून गेलेले आहेत. असं वाटतं लोक की पेशंट बरं झालं तर डॉक्टर चांगले आहे, ठीक आहे, आम्ही तेवढं खर्च केलं तर बरं आहे. पण बाय द वे काय औषधाची जरी रिॲक्शन आली किंवा गुण नाही आला किंवा शस्त्रक्रिया काहीतरी फेल झाली किंवा काहीतरी कारणामुळे, तर लोकांचा असं दृष्टिकोन आहे की डॉक्टरपेक्षा वाईट कोणी नाही. हे थोडा बदल झाला पाहिजे. डॉक्टर जेव्हा आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये एंटर करतो, घुसतो, त्या डोक्यात विचार असतो की पेशंट बरं झाला पाहिजे, सगळं विसरून जातो, घर विसरून जातो. सर 2 कारणामुळे मी बोललं नाही पाहिजे, आजपर्यंत ह्याची चर्चा कोणी केली नाही, कोणत्या चॅनलवरती नाही झाली चर्चा, जगातलं कोणीही चर्चा करत नाही. त्याचं 2 कारण आहे. पहिला कारण आहे मीडिया, ज्यांना TRP भेटतो डॉक्टरांची विरुद्ध बोलल्यावरती, डॉक्टरांच्या फेवरवर बोलल्यावरती कधी काही भेटत नाही. दुसरं आपलं राजकारण आहे की डॉक्टरांच्या विरुद्ध बोलल्यावरती वोट भेटतात, डॉक्टरांच्या फेवरमध्ये बोलल्यावरती तर काही भेटणार नाही. तर त्यांनी असं भारतामध्ये निर्माण केली आहे 2 लोकांनी मिळून डॉक्टरांच्या विरुद्ध, की हे तर लोटालुटी करतात, हे काही लोकांसाठी नाही आहे. पण मी एक तुम्हाला आता ह्या कार्यक्रमातून सांगतो, जेवढे डॉक्टर्स पण ऐकत असाल ते पण विश्वास करणार आणि मान्य करणार की डॉक्टरांचा एकच उद्देश आहे की त्यांचा पेशंट कसा तरी बरा व्हावा. हा हेतू चांगला आहे. तुम्ही 2 आत्ता सांगितलं, एक मीडिया आणि राजकारणी. ह्याच्यात तिसरा एक फॅक्टर आहे जो आहे डॉक्टरांनी सुरू केलेली कट प्रॅक्टिस. मीडिया जबाबदार आहे हे आपण एका अंशतः खरं पण मानू, ठीक आहे, चला, पण याला जबाबदार कोण आहे? जेव्हा तुम्ही पेशंटला बरं करायचं डोक्यात न ठेवता तुमचं कमिशन बघायला लागतं तेव्हा प्रॉब्लेम आहे.
तुम्ही तुमचं कमिशन बघायला प्रॉब्लेम नाही आहे, मान्य करतो, पण लोकांना बरं करा. मान्य करतो सौमित्र, मान्य करतो. पण त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे त्याच्यामध्ये की प्रत्येक डॉक्टर तसं नाही आहे. नाहीच आहे, 100%. त्यामुळे चांगला डॉक्टर भरला जातोच. उद्या काय सुक्याबरोबर ओलं पण जळतं तसं आहे. पण ह्या सगळ्याचं एक सोल्युशन आहे, तो आहे डायलॉग. जी ट्रान्सपरन्सी तुम्ही ठेवता की हे MRI आहे, हे मी खून करतो इकडे राऊंड केलेलं आहे, तुम्ही कोणाला पण दाखवा, हे जे ओपन माइंड आहे, यू आर फेअर. ते जेव्हा होईल की हे माझं डायग्नोसिस आहे, जगातल्या कुठल्या डॉक्टरला दाखवा, आय एम रिस्पॉन्सिबल, ही जबाबदारी घेणं आहे ना. तुम्ही जेव्हा लोकांना सांगता की मी ऑपरेट करतो, हा बरा होईल. आता शेवटी होईलच असं पण म्हणू शकत नाही, कारण ते शेवटी नेचर आहे. असं 100% गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. घेतलेला शर्टचा रंगसुद्धा उद्या जातो, त्यामुळे त्याची गॅरंटी कोणी घेत नाही. पण तुम्ही जेव्हा डायलॉग करता की मी करीन बरं, तेव्हा लोकांना समजते हो की तुम्ही खरे काय खोटे आहे. सो हा डायलॉग मिस होतो असं मला वाटतं. कमी बॅक टू अ पॉईंट, आपला विषय थोडा भरकटला पण महत्त्वाचा विषय आहे. महत्त्वाचा विषय आणि लोकांना ॲक्च्युली ऐकायला आवडेल पण असं नाही आहे. सो हा डायलॉग जी ट्रान्सपरन्सी ती जर मेंटेन झाली तर हे होऊ शकतं, नाही तर नाही होणार. 100%. आणि पुन्हा शेवटी जीवावर आहे ना. मी माझं कोणीतरी गमावलेलं असतं, तुमच्यावर खूप विश्वास ठेवून मी तुमच्याकडे आलो होतो, पण तुमच्यामुळे असं झालं तर काहीतरी होणार. तेच जर तुम्ही मला विश्वासात घेऊन सांगितलं तर कदाचित त्याची इंटेन्सिटी कमी होऊ शकेल. ते टॉपिक थोडा वेगळा चाललंय पण तरी बोलतो. आम्हाला काही वेळेचा प्रॉब्लेम नाही. बेसिकली काय की ज्यांना आम्ही डायलॉग करतो, एक पेशंट आहे, 3 नातेवाईक बसलेले आहेत आणि किचकट सर्जरी आहे, काही होऊ शकतो कारण त्यांना हार्टचे प्रॉब्लेम आधी झालेले आहेत, काही पण होऊ शकतो, अटॅक येऊ शकतो करताना, नंतर नाही. पण खूप वेळा काय पाहिलं की 3-4 व्यक्ती काय बोलत नाही, बोलणारे वेगळे व्यक्ती येतात ज्यांना डायलॉग, आणि तेव्हा हे लोक काही त्यांना शांत करत नाही कारण त्यांचा माणूस गेलेला असतो किंवा पेशंटला कॉम्प्लिकेशन झालेलं असतं. तर हे दिसून आलेले असते. बरोबर. तुम्ही जनरल तुमच्या आमच्याकडे सगळं लेखी सगळे कॉम्प्लिकेशन जे आहे होऊ शकतं, सगळे सह्या असतात, लेखी असतात. म्हणजे 12 सही घेतो मी, एवढं कोणी घेत नाही जगातलं, तेवढे मी सही घेतो मी. सगळं लेखी, प्रत्येकाची कन्सर्न मराठी 1 दिवस आधी लिहिली जाते, सही घेतली जाते. पण त्याच्यानंतर सुद्धा जर येणाऱ्या व्यक्ती नवीन आहेत, ज्यांना MRI माहीत नाही आहे, ज्यांना पेशंटची कंडिशन माहीत नाही आहे, पेशंटचे जवळचे पण नाही कारण ते चर्चेसाठी पहिल्यांदा OPDला आलेच नाही आहे, आणि तेच आपल्याला आरोप करतात कारण त्यांना इन्स्टिगेट करतात. ते म्हणतो की 15 दिवसानंतर पेशंटला काय कॉम्प्लिकेशन झालं, पहिले तर कॉम्प्लिकेशन खूप कमी होतात. जेवढं कॉम्प्लिकेशन स्पाईनमध्ये सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, जेवढ्या लोकांना भीती आहे मणक्यांची ट्रीटमेंटची आणि शस्त्रक्रियेची, तेवढं भीतीचं काय नाही, काहीच नाही. बरोबर. आज लोकांना वाटतंय फक्त मणक्याची शस्त्रक्रिया सर्वात जास्त डेंजर आहे, अवघड आहे किंवा केली नाही पाहिजे किंवा होतच नाही आहे, हे OPDमध्ये लोक आम्हाला सांगतात. मला एक फार छान गोष्ट तुमची वाटते. मग काही दिवसांपूर्वी मी डॉक्टरांना भेटलो, एक आमची पहिली मीटिंग झाली साधारण. तर तो मुद्दा सांगा ना तुम्ही की तुमच्या हॉस्पिटलमध्ये बाहेरून लोक येतात, त्यांचा वेळ वाचावा म्हणून तुम्ही एक नवीन सिस्टीम सुरू केली आहे की ज्या गोष्टींना 4 दिवस लागतात ते यांच्याकडे एकाच दिवसात होतं. ती काय सिस्टीम तुम्ही सुरू केली, आणि ती ॲक्च्युली तुम्ही का सांगा तर ही कदाचित आणखी 4 हॉस्पिटलनी सुरू केलं तर चांगलंच होईल ना, लोकांचं भलंच होईल. काय आहे ती सिस्टीम आणि कशी सुरू केली तुम्ही? सर, आम्ही काय पाहिलं की खूप लांबून लांबून लोक यायला लागलेत, नागपूरवरनं, गोंदियावरनं, सिंधुदुर्ग. काय वाटतं हे एवढे 300, 500, 500, 600 किलोमीटरचे प्रवास करतात, त्यांना जर समजा आले OPDला दाखवायला आले आणि त्यांना मी ट्रीटमेंट करता म्हणजे डायग्नोसिस निदान करण्याकरता एक्सरे MRI सुचवलं, MRI सुचवलं तर म्हणजे त्याची अपॉइंटमेंट, त्याला वेळ लागतो. MRI करायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी करायचे, जेव्हा अपॉइंटमेंट भेटली. MRI केलं तर त्याचा रिपोर्ट, त्याला पण वेळ लागतो. आजची परिस्थिती काय झाली आहे, MRI करणारे वेगळे आहेत टेक्निशियन, रिपोर्ट करणारे ऑनलाईन कुठेतरी बाहेर बसलेले असतात टेक्नॉलॉजीमुळे. तर रिपोर्टिंग भेटणार नंतर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी. तर पहिली व्हिजिट झाली आपली डॉक्टरकडे, मग MRIची व्हिजिट झाली, मग रिपोर्टची एक व्हिजिट झाली नातेवाईकांची, आणि मग पुन्हा फेर तपासणी भरून डॉक्टरना भेटायचे की सर आता ट्रीटमेंटचं स्वरूप सांगा, विना शस्त्रक्रिया होईल की शस्त्रक्रिया होईल किंवा जे काय गोळ्या औषध आहे, जे काय ट्रीटमेंट आहे व्यायामाच्या स्वरूपावर आहे. तर 3-4 व्हिजिटचं काम आहे. तर आपण हे टाळण्याकरता पेशंट जवळचा असो की लांबचं, जवळच्या पेशंटला मी रिक्वेस्ट करतो तुम्ही सर नंतर MRI केला तरी हरकत नाही, गर्दी येतात. लांबच्या लोकांसाठी विशेष सोय आहे की तुम्ही एका दिवशी म्हणजे 2-3 तासाच्या आत, एकतर MRI आम्ही खूप फास्ट केले, 6-7 मिनिटात MRI होते, ते कुठे होतं. हां, बाकी ठिकाणी जे अर्धा पाऊण तास लागतो ते 6-7 मिनिटात MRI करून 2-3 मिनिटात रिपोर्ट देऊन पेशंटला मोकळा करायचा प्रयत्न करतो. जेवढा फास्ट एक्सरे होतोय थोडा फास्ट MRI स्कॅनिंग व्हायला लागले. अरे वा. म्हणजे हे काय तुम्ही डेव्हलप केलंय का तुमच्याकडे असं वेगळं मशीन आहे की जे पटकन होतं? मशीन पण आहे, डेव्हलप पण केलं आहे, तसे टेक्निकॉलॉजी सॉफ्टवेअर टाकलेले आहेत.
खूप 11 सारखा फास्ट सॉफ्टवेअर टाकला एम आर आयमध्ये, ज्यांना करून खूप फास्ट होतो आणि क्वालिटी डाऊन होत नाही. अरे वा. बरं. क्वालिटी परफेक्ट येणार जसे पाहिजे, म्हणजे वर्ल्डची बेस्ट एम आर आय क्वालिटीमध्ये आम्ही देऊ शकतो. बरं. ते पण फास्टच, कमी टायमिंगमध्ये. एक्सरे एम आर आय झाला पटकन ते मला पुन्हा येऊन भेटतात ओपीडीलाच, फेर तपासणी एक्स्ट्रा परत न भरता पेशंटचा ओपिनियन होतो, एम आर आय लावतो आपण व्ह्यू बॉक्सवरती, लाईटवरती दाखवतो कुठे कुठे. पहिले दाखवायचे दाब कुठे, तर पेशंटला काही समजणार नाही दाखवायला गेलो तर. पहिले दाखवायचे एम आर आय दिसलं कसं पाहिजे नॉर्मल, की ते शिर दबली नाही आहे, हे मणके असे दिसतात, गादी असे दिसते, क्लॅरिटी पहिले हे दाखवायचे. मग खाली यायचे, बघा गादी इथे खाली आले, खाली दबली, बघा इथे, बघा ही गादी सरकली, इथे सरकली नाही आहे, असं दाखवलं तर पेशंटनं नातेवाईकांना 1 सेकंदात समजतं. आणि नंतरची चर्चा जे होते ना सर, ते खूप वेगळी असते, कारण त्यांना त्या डोक्यात असतो त्यांचे शिर दबली आहे. मग ते चर्चा योग्य चर्चा करतात, प्रॉपर प्रश्न विचारतात, योग्य प्रश्न विचारतात, कारण त्यांच्या डोक्यात फिट असतो की हे शिर दबलेली आहे. मग त्याला जुळलेले प्रश्न जे नंतर समजा एम आर आय दाखवला नाही तर प्रश्न खूप वेग असतात, काही हे काय त्याचा काय होईल ते. पण एकदा एम आर आय त्यांनी पाहिलं तर त्याचं म्हणजे ज्यांचं शिक्षणही झालेलं नाही आहे ते पण चांगले प्रश्न विचारतात आणि शॉर्टकटमध्ये डिस्कशन होतो, टाइम वेस्ट जात नाही आम्हाला, लवकर होतं डिस्कशन आणि पेशंट लवकर समाधानी होतो. डॉक्टर, याच्यामध्ये टेक्नॉलॉजी वाईज तुम्ही किती साऊंड आहात? आपल्याकडे काय काय टेक्नॉलॉजी वाईज उपचार होऊ शकतात? अलीकडच्या काळामध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया खूप सगळीकडे आलेली आहे, सगळ्याच्या रोबोटिक शस्त्रक्रिया होतात, मणक्यामध्ये पण असा फॅक्टर आहे का? खरं आहे सौमित्र. सर्वात महत्त्वाचं मला ते सांगायचे की आज आम्हाला खूप अभिमान आहे की साध्या गरीब गरजू मध्यमवर्गीय लोकांना मी रोबोटिक उपचार करतोय मणकेवरती. आज सांगताना मला खूप आनंद वाटतोय की रोबोट तर आता खूप फेमस झाला आहे, गुडघ्याची सर्जरीमध्ये फेमस झाला आहे, युरोलॉजी पोटाची सर्जरीमध्ये खूप फेमस झाला आहे. आणि रोबोट जसं टेक्नॉलॉजी वाढेल रोबोटिक डॉक्टर रिप्लेस इन अ वे रिप्लेस करणार किंवा पूर्ण रिप्लेस पण करू शकतो, डिपेंडिंग रोबोट किती छान येतो भविष्यात. तर ते घेणं गरजेचं होतं आपल्याला. तो आज महाराष्ट्रात फक्त स्पाइन रोबोट आपले विनायक स्पाइन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. आणि सांगताना लई आनंद वाटते मला की आज साधे लोक, मध्यमवर्गीय लोक रोबोटिक उपचार आपल्याकडे करून यशस्वी करून घरी जात असतात. आता पेशंट आला जर ओपीडीला तर सर्वात पहिले काय बघतो की संपूर्ण मणक्यांचं हॉस्पिटल आहे. होय. आम्हाला न भेटता एकमेकांना चर्चा करत बसतो की तुम्ही बरे आहेत का, तुम्ही, कारण सगळं पेशंट फिरत म्हणून फिरती दिसत असतात की त्यांना मणक्याचे झाले, पट्टा घालून फिरतात. ते विचारणार की माझ्या कमरेत त्रास आहे, तुम्ही कमरेचा पट्टा घालून तुम्हाला काय झाला होता? तो म्हणतो की मी काल परवा ऑपरेशन झालं, मी चालतो फिरतो, काय प्रॉब्लेम नाही, तासाभरात चालायला लागलो ऑपरेशन करून, मोकळा झालोय. पण त्याच्यानंतर जर पेशंट आलं तर पेशंटना एक मनातली भीती असते, प्रश्न असतात काही की मी बरा होणार का, खरं काय होणार का, टेक्नॉलॉजी खरं आहे का इकडे, हॉस्पिटल तर मोठा दिसतो. कारण तुम्ही मगापासून म्हणता की लोकांना मणक्याचीच भीती असते, कारण त्याच्यामुळे काही चुकलं बिकलं तर त्याचा परिणाम पुढच्या तुमच्या तब्येतीवर होतो. तर मग या भीतीचं काय करायचं? भीतीसाठी सर आम्ही फार जास्त सांगत नाही ऑपरेशन करा, ऑपरेशन करा, जास्त मी पटवाचा कारण ते खूप जास्त मी समजावून सांगत नाही. त्यांना गाव विचारतो, ते म्हटलं समजा लातूरचे आहेत किंवा नगरचे आहेत, जे काय असेल त्यांच्या गावाकडचे 101 फोन नंबर देऊन टाकायचे. त्यांना सांगायचे तुम्ही त्यांना भेटा, तुम्हाला वाटत असेल की ते बरे झालेले आहेत, शेतातला काम बिम करतात, गाडी चालवतात, तर तुम्ही आमच्याकडे या ऑपरेशनला. अरे वा. डायरेक्ट बोलतो आम्ही की त्यांच्या एरियाचे प्रतिष्ठित लोक, राजकारण्यांचे, सरपंच आहे, जे कोणी असतील त्यांचे नावं सांगतो, तुम्हाला ते माहिती आहे? तर म्हटलं हां ते माहिती आहे, बरे आहेत, त्यांच्या मणक्याचं ऑपरेशन झालं आहे, ते आता पूर्ण त्यांना माहिती पण नसतो की बरं झालं. 100% फरक पडल्यानंतर काय जाहिरात होणार, काय होणार नाही, त्यांना कसं माहीत पडणार मणक्याचं ऑपरेशन झालेलं आहे. बरोबर. तर त्यांना जाऊन भेटतात आणि विचारतात की कसं आहे. तर एक टेक्निक आहे. दुसरं आपले सोशल मीडियावर आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत, खूप मजबूत आहोत. पहिल्यापासून 20 वर्षापासून आम्ही खूप व्हिडिओ शूट करतो. सोशल मीडिया जेव्हा स्ट्रॉंग झाला तेव्हापासून मी जास्तच व्हिडिओ टाकावं लागलो. हे शैक्षणिक व्हिडिओ आहेत सगळे, आम्ही काही प्रमोशनसाठी करत नाही आहे. हे लोकांची भीती किंवा माहिती किंवा समज वाढवण्यासाठी, गैरसमज कमी करण्यासाठी, समज वाढवण्यासाठी हे मणक्यासाठी आम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये पेशंट काय सांगतो, मला आधी हे त्रास होता, चालता येत नव्हता, ठणकत होती शिर, आता मी पूर्ण चालवून दाखवतो. तो चालवून दाखवतो. तो सांगतो माझ्या गावाकडचे मी 15 झाले, आता मी 16 आहे, की माझ्या गावाकडचे 50 झालेले आहेत. तर मला आता काही भीती नव्हती, माहिती होतं इथं ऑपरेशन सक्सेस होणार आहे. तर त्या पद्धतीने पेशंटची भीती ऑटोमॅटिक कमी झाली असते. पेशंट मी जरी किती बोललो बरं होणार, पेशंटला विश्वास बसेल का? नाही बसणार. मलाही पटत नाही की विश्वास माझ्यावर बसेल. त्यासारखे पेशंट दाखवले किंवा त्यांना सांगितलं ठीक आहे एक काम करा, तुम्ही काय नका करू, पहिले मालेवर जावा, सर पेशंटला लाईनशीर भेटा, मग यावा माझ्याकडे. सर्वांना भेटा, प्रत्येक रूममध्ये जावा, जनरल वॉर्डमध्ये जावा, सगळ्यांना भेटा आणि खात्री करा. तुम्हाला वाटतं एक पण पेशंटला फरक नाही आहे तर तुम्ही ऑपरेशन करायचंच नाही माझ्याकडे.
ट्रीटमेंटच करायचं नाही आणि फी पण परत घेऊन टाका, नो प्रॉब्लेम. एकतर आपण सर्वात कमी फी घेतोय. आम्हाला अभिमान वाटतं की सांगताना आम्ही 500 रुपये घेतो सुपर स्पेशलिस्ट सुद्धा. मला अभिमान वाटतं की आज सर्वात कमी फी असेल आमची पूर्ण भारतामध्ये MCHमध्ये आणि सर्वांना डिस्काउंट आहे. MRI सगळ्यात कमी रेट आहे आमच्या प्रायव्हेट संस्थेमध्ये. सर्वात कमी रेटचा आमचा MRI स्कॅनिंग आहे, एक्सरेवर डिस्काउंट आहे, ऑपरेशनवर डिस्काउंट आहे सर्व. तर तो महाराष्ट्र मिशन आम्हाला पूर्ण करायचं. वा, नाही कौतुक आहे मला. आणि आमच्याकडे गावाकडचे पेशंट जास्त आहे, त्यांना एवढे खरोखर एवढा खर्च नाही करू शकत. तुमचं किती बेड्स हॉस्पिटल आहे तिकडे? आमचं आता 60 बेड हॉस्पिटल आहे आणि सबंध स्पाईनचं आहे. मला माहिती मोठी जबाबदारी घेतली आहे. आता एकट्यावरती 60 बेड भरणं एवढं सोपा काम नाही आहे, कारण दिवस रात्री संडेला जर 5-5 शस्त्रे केली सुट्टी न घेतात तर एवढे बेड भरू शकतो. पण एवढं करणं मला मी खूप मोठी चॅलेंज घेतली आहे. पण आता काय करायचं, एकच आयुष्य देवानी दिलं आहे. तुमचं काम खूप महत्त्वाचं आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की टेक्नॉलॉजी पण तुमच्याकडे आहे, प्लस तुम्ही सोशल सामाजिक भान पण ठेवलंय. हो, आता रोबोटिक सर काय करतो, रोबोट अचूक शस्त्रक्रिया. ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो आपण तर रोबोट आमचा असिस्टंट म्हणून काम करतो. म्हणजे आमचा असिस्टंटच रोबोट आहे. त्याला ऑलरेडी फीडबॅक असतो, त्याला सगळं माहिती असतो की हे स्कॅनिंग असं आहे, काय करायचे. तर तुम्ही चूक करू शकत नाही. म्हणजे भूल दिल्यापासून जर एकतर पेशंट आमच्याकडे 80% पेशंट जे असतात भुलाखाली ते शुद्धीवरती असतात. ॲक्च्युली जागेवरची भूल असते आणि गप्पा मारून संवाद घालता घालता ऑपरेशन चालू असतो. आम्ही जे बोलत असतो पेशंट ऐकत असतो आणि पेशंट जे बोलत असतो आम्ही ऐकत असतो. तर मग जीवाला धोका व्हायची शक्यता शून्य झाली तिकडे. ऑपरेशन करताना तो वाईट आहे. फक्त ऑपरेशन चांगलं करायचं, जिथे शिरला धक्का नाही बसला पाहिजे, शिर तोडली नाही पाहिजे, एवढंच आहे. तर रोबोटिकमुळे मला वाटतं ॲक्युरेसी जास्त येत असेल ना? ॲक्युरेसी म्हणजे परफेक्ट ॲक्युरेसी आहे. जेव्हा मी रिपोर्ट खरं सांगतो, जेव्हा मी विकत घ्यायला गेलो एवढं महाग, म्हटलं ॲक्युरेसी 100% असेल, कारण आजपर्यंत तसे पण आमच्याकडे चूक झाली नाही आहे. हे कसं काय रोबोट घ्यायचे, विश्वास टाकायचे. पण नंतर जे ॲक्युरेसी पाहिली तर मिलीमीटरमध्ये पण आहे, मायक्रो मिलीमीटरमध्ये ॲक्युरेसी आहे. जे प्लॅनिंग असतं ना ते परफेक्ट करतो. असं नाही की टेक्नॉलॉजी खूप महाग आहे किंवा टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली. यातलं जगातला बेस्ट रोबोट आपल्याकडे आहे आज, मेट्रॉनिक अमेरिका कंपनीची, US कंपनीची. तर ते आता पेनर्स मेट्रॉनिक म्हटल्यावर वर्ल्ड बेस्ट आहे. ते आज आपल्या हॉस्पिटलमध्ये उभं आहे मेहनत करण्यासाठी. तर आम्हाला अभिमान वाटत आहे की शेतकरी लोक रोबोटिक उपचार करून घेतात, जे शहरातला माणूस किंवा मुंबईसारख्या महानगरचा माणूस त्याला शक्य नाही आहे, कारण तिकडे सुविधा नाही आहे. कारण त्याची कॉस्ट एवढी जास्त आहे की कॉस्ट निघत नाही. तर आता सांगताना सांगायचे तुम्हाला, ते तुम्हाला माहिती पण असेल की जेवढे मोठे मोठे हॉस्पिटल आहे हे कोणी इंडिव्हिज्युअल डॉक्टरचं नाही आहे, सगळे मोठे मोठे लोकांचे उद्योगपती लोकांचे आहेत. आमच्या स्वतःचं हॉस्पिटल असल्यामुळे आम्ही विकत घेतलेलं आहे. बरोबर. ज्याचा खर्च निघणार नाही कधी मला माहिती आहे, त्याची मी एक्स्ट्रा कॉस्ट पण घेत नाही सध्या. फक्त आपल्याकडे आहे की लोकांना फायदा व्हावा आणि रिझल्ट यावा चांगले. पण कॉस्ट तर निघणार नाही त्याची, कारण खूप हेवी. त्याच्यामुळे तर नाही तर मोठे मोठे हॉस्पिटल आहे आमच्यापेक्षा कोणी पण विकत घेऊ शकतो. पुण्यामध्ये मोठे हॉस्पिटल नाही आहे का, मुंबईला मोठे हॉस्पिटल नाही आहे का, नाशिकला मोठे हॉस्पिटल नाही आहे ना, घेऊ शकतं. पण ते कॉस्ट निघत नाही, थोडं नाही, कारण ऑपरेशन तसे चालू आहे, तसे चालू आहे. एक सर्जन जर बोलेल, सर्जन बोलतो की मला पाहिजे, की मला रोबोटिक पाहिजे ते, तर पहिला प्रश्न त्याला काय असणार आहे, तू कॉस्ट कधी काढून देणार, किती वर्षामध्ये सर्जिस किती नंबर वाढणार रोबोटिकच्या नावाने, त्यांनी फायदा काय होईल, किती फायदा होईल, त्याचे फायदे जर तो फायद्यावरती जाहिरात किती होऊ शकतो, कॉस्ट निघेल, तर तो त्याच्या उत्तर नसतं त्याच्याकडे काय. जे हेवी कॉस्ट रोबोटिकची आहे अमेरिकेची मेट्रॉनिक कंपनीची, इंडियामध्ये एक पण रोबोट नाही आहे जे आता सध्या. आमची लई इच्छा आहे की इंडियन रोबोट यावा आणि पुढे टेक्नॉलॉजी वाढवावं, पण आता तरी नाही आहे. तर त्याची कॉस्ट निघत नाही. आज आम्ही मध्यमवर्गीय लोकांसाठी नाही रोबोटिक यूज करू शकतो आणि बिंदास यूज करतो, कारण आम्हाला कोणी विचारत नाही आहे, कारण आमचं स्वतःचं हॉस्पिटल आहे. याच्यामध्ये समजा तू ऑपरेट झालं किंवा तुम्ही विना शस्त्रक्रिया त्याला बरं केलं, एकदा गादी सरकल्यानंतर तुम्ही बरी जेव्हा करता तेव्हा परत सरकण्याचे चान्सेस किती असतात? जर सर काय आहे, बेसिकली जे नॉन ऑपरेशन आहे, एकतर 2-3 प्रकार आहे. जे नॉन ऑपरेशन म्हणजे विदाऊट ऑपरेशन, ज्यांच्या शस्त्रक्रियेची गरज नाही. पहिला मानपाट कंबरदुखी आहे पण गादी सरकली नाही आहे, वर्षानुवर्ष त्रास आहे पेशंटला, पण मसल्स टाईटनेस आहे, हेवी वर्क आहे, किंवा व्यायाम कधी करत नाही आहे, लाईफस्टाईल तशी आहे, किंवा आईवडिलांकडनं अनुवांशिक भेटली, मणकाच कमजोर भेटलेला आहे, मेन तो कारण असतो मेनली. ते सगळं मिळून जर प्रॉब्लेम असेल तर त्यांना फक्त थोडंसं व्यायाम, थोडाफार कधी औषधाचा फार कमी रोल आहे. लोक वर्षानुवर्ष औषध 5-5 वर्ष खात असतात, तसं काही काम नाही आहे त्याच्यात. काही औषधाचा रोल फार कमी आहे, डॉक्टरकडे वारंवार याची गरज पण नाही आहे. ते सिम्पल मसल्स रिलॅक्स करणे, त्याला मशीन थेरपी देणे,
त्याच्यामध्ये पण एक प्रकारचे रोबोटिक उपचार आपल्याकडे आहे ते आम्ही देतो. त्यांनी काय होतं की मसल्स अलाइनमेंट होते आणि त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथनिंग आहे. स्ट्रेंथनिंग फक्त साधे योगासन होऊ शकतो. आपलं जसं साधा भुजंगासन आहे, पाय झोपून 10 पहिले छाती उचलणे, मग 10 मोजून खाली ठेवणे, पाय उचलणे, सरळ साधे व्यायाम आहे. 2-3 व्यायाम जर व्यवस्थित केले ना तर कधी पाठ मान कंबर दुखणारच नाही. जर मान पाठ कंबर कधी दुखणार नाही तर गादी सरकण्याचा काही संबंधच येत नाही. तुम्ही अशी बोलता बोलता महत्त्वाचा मुद्दा मांडला, अनुवंशिक पण असतं हे. अनुवंशिक पण कमजोर असू शकतो कणा. हो 100%. कसं ओळखायचं ते आता, माझा कणा चांगला आहे की नाही ते? खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे. आता पहिल्यांदा मणक्याची रचना समजली पाहिजे कशी आहे. मणक्याच्या कर्वेचर, देवाने मान पाठ कंबर, मी 3 भाग बोललो मणक्यांचे मेन. खाली माकाडा असतो, मान पाठ कंबर. पाठीचे 12 मणके आहेत. जसं मी आता असं बसलोय तर पाठ थोडी अशी पाहिजे, सरळ नाही पाहिजे, अशी पाहिजे. कारण पुढे आपल्याला फुफ्फुस, हृदय, त्याला जागा, बरगडीला जागा दिली पाहिजे, ते पोट, आतड्या, सगळ्या जागा दिली पाहिजे. तर हे अशी पाहिजे. त्याचा बॅलन्स करण्यासाठी मान जे वरती आहे ते थोडी अशी पाहिजे आणि त्याच्या पाठला बॅलन्स करण्यासाठी कंबर थोडी अशी पाहिजे. बर. तर माझ्यामध्ये मान अशी, पाठ मग अशी, कंबर अशी. पण असं नसतं काही लोकांमध्ये, बऱ्यापैकी सरळ असतो. कर्वेचर मिस असतात. कर्वेचर नाहीच आहे, आईच्या पोटापासून नाही आहे. त्यांच्या एमआरआयमध्ये गादी लवकर खराब होत असते, लवकर सरकत असते, तरुण वयात पण खराब होत असते. मी खूप तरुण पेशंट म्हणजे कमीत कमीत अराउंड महिन्याच्या आत तर 100 पेशंट्स पाहतो ज्यांचे कर्वेचरच नाही आहे. काय सरळ आहे, सपाट मान. उलटं काय काय पेशंट अशी आता माझ्यामध्ये मान अशी पाहिजे, त्यांची मान अशी आहे रिव्हर्स डायरेक्शनला. मज्जारज्जू इथे चालणारी शीर, त्याच्यावर लवकर फेटणार आणि लवकर घासणार, लवकर त्रास चालू होणार आहे. त्यांना पॅरालिसिस शक्यता खूप जास्त असते. प्रवास केला थोडं दगद. आणि अशा व्यक्तीमुळे जास्त झालंय काय, गरोदरपणामध्ये आईने काय व्यायाम करणं आवश्यक? तसं काय नाही, तसं काय नाही, तसं काय नाही. काय मग तसं काय नाही, एवढं प्रमाण कसं काय झालं आता? तसं काय नाही आहे. जर थोडाफार प्रमाण त्यांच्या जीन्समध्ये असेल आईवडिलांच्या, कारण त्यांना पण तसं थोडाफार त्रास असणार आहे, तर आईवडिलांचे दोघांचे जीन्स मिळून जे पोराला भेटलेले आहेत ते एक्स्ट्रा भेटलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी शेतातलं काम केले किंवा गाडीवर 2 व्हीलर खूप प्रवास केला असेल, जड उचलण्याचं काम असेल, भरी शहरातलं असो, जड उचलायचं काम आहे खाली वाकून, तर त्यांना किंवा काही स्पोर्ट्स आहे. जसे माझ्याकडे कुस्तीवाले खूप मुलं येतात, त्यांची सर्वांची गादी काळी पडलेली असते पूर्णपणे. आतमध्ये जेल संपलेला असतो. गादीचे 2 पार्ट आहे, बाहेरचा कडक पार्ट आणि आतमध्ये 90% पार्ट तर जेल असतो, लिक्विड पार्ट, ज्याच्यावरती आपण हालचाली करतो. बरोबर. तर मणकेवरती तर हलणार नाही आपण, गादीवर हालचाली करतो. ते गादी काळी पडलेली असते, झिजलेली असते आणि ते सरकल्यानंतर शिरदाब वाढतो. म्हणजे हे सर्व प्रॉब्लेम्स हे लोकांना समजत नाही आहे बेसिकली, की व्यायाम योगासन करणं किती महत्त्वाचं आहे आयुष्यात. हे योगासन करणाऱ्या व्यक्तीला कधी काय त्रास लवकर होणार नाही. कारण आपण जिम, आता पूर्ण लई आवड आहे जिमची, विदाऊट वॉर्मिंग, विदाऊट काय करून डायरेक्ट जल उचलायचे, बॉडी दाखवायची आपल्याला. सर्वांना मणके त्रास होतो, गादी खराब झाली असते. किती मुलं येतात की जिममध्ये वजन उचलला, गादी सरकली आणि आता शस्त्रक्रियेसाठी आलेले आहेत. एक व्यायाम म्हणजे योगासन, वय काय असो तुम्ही करू शकता. वॉकिंगचा व्यायाम आहे, चालायचा व्यायाम आहे आणि किंवा योगासन ते तुम्ही कोणत्या वयात करू शकता. करेक्ट. पण हे लहानपणापासून का नाही चालू करत, जे तुम्ही आयुष्यभर मेंटेन ठेवू शकता. आता तुम्ही जिम करणार, एक वय झाल्यानंतर तुम्हाला जिम बंद करायचेच आहे, तर फायदा काय झाला? बरं, या सगळ्यामध्ये तुम्ही लोकांना काय सांगाल? प्रिकॉशन घेता येऊ शकते आणि खूप छोट्या छोट्या गोष्टींमुळे आता पाठीची वाट लागायला लागली आहे. जिममुळे लागते, बसून लागते, शेतीच्या कामामुळे लागते, गाडी खड्ड्यात म्हणजे गाडी चालून 2 व्हीलर चालून पण लागते, खड्डे पण आपल्याकडे भरपूर सारे आहेत. खूप काय प्रिकॉशन घ्यायची, आपल्या मणक्याची काळजी कशी घ्यायची? सौमित्र, तुमच्यासारख्या व्यक्तीला मी जे बोलणार आहे ते लोकांना आवडेल. तुम्ही समजा तुम्हाला वाटतं की तुम्हाला स्पाईनचा त्रास नसावा कधी, सिम्पल आहे. सर्वात पहिले व्यायाम, रेग्युलर व्यायाम, योगासन सारखे व्यायाम 10 मिनटं जरी केले तरी मणक्याचा त्रास होणार नाही. दररोजचे 10 मिनटं. आणि जर जास्त काम नसेल, गाडी प्रवास नसेल, बसून काम असेल, 5 मिनटं खूप झालं. काय सांगताय? 5 मिनटं, 5-10 मिनटं जरी व्यायाम केला ना तर काय होतं, आम्ही ऑपरेशन नंतर व्यायाम करायला सांगतो की परत गादी सरकून परत माझ्याकडे ऑपरेशनसाठी येऊ नये पेशंट. बरोबर. आणि जेव्हा पेशंट मी 10 वर्षापूर्वी ऑपरेशन केलं, असतात पेशंट, खूप कमी असतात पण असतात. माझे स्वतःचे ऑपरेशन केलेले पेशंट परत गादी सरकून आले. मी नेगेटिव्ह पॉईंट माझ्या बाबतीत बोलतो, असं ओपनली कोणी बोलत नाही, मी बोलतो. आज
खूप कमी असतात. बाकी पण तुमचा काय दोष ना, नाही पण तुम्ही त्याला बरं करून पडला परत आला समजा, तर त्यांना काहीतरी केलं असणार ना कान तिकडे. नाही, खाण नाही केलं सर, त्यांनी माझे केलेले व्यायाम नाही केले. हा मग तेच त्यांना व्यायाम घेतली नाही, माझ्या समोर आलं आणि मग परत त्रास सांगतो. तो पहिला प्रश्न माझा काय असतो, तुम्ही माझे दिलेले व्यायाम साधे व्यायाम होते, तुम्ही 5-10 मिनिटाचे व्यायाम होते, कधी सोडले? की सर हा 2011 ऑपरेशन केलं होतं, 2025 आहे सर, मी 1-2 वर्ष तर व्यायाम केला आणि सर दुखलंच काय नाही, मला त्रासच काय नाही, मी सगळं शेतातला काम केलं, झडू उचलला, प्रवास केला, सगळं केलं, काही त्रास नाही. आत्ता 6 महिन्यापासून 5 महिन्यापासून त्रास व्हायला लागलाय. म्हटलं व्यायाम का सोडले तुम्ही? की सर विसरलो आणि काय होतच नाही मला. आणि घरचे जेव्हा आले होते तेव्हा खूप सिरियस होते की आईला बरं करा, वडिलांचं बरं करा, भावाला बरं करा. नंतर ते पण विसरले, कारण तक्रार त्यांच्या कानावर पडली नाही, ते त्यांच्या मार्गावर गेले कामाला. अरे जर फोनवरती आपण बोलतो, जरी शहरामध्ये मुलगा आहे आणि आईला बोलतोय फोन करून, तर ह्याला बोलण्यापेक्षा पहिला बोलू शकत नाही, आज व्यायाम केले की नाही आई, डॉक्टर गुप्तचे दिले व्यायाम केले की नाही केले, किती 5 मिनिटच करायचं ना. एवढं जरी केलं तरी कधी गादी सरकणार नाही, परत माझ्याकडे त्रास नाही येणार घ्यायला घेऊन, परत कधी शस्त्रक्रिया लागणारच नाही, दुखणार नाही तर माझ्याकडे कशाला येणार. रेग्युलर व्यायाम करा आणि मेंटेन करा. ते व्यायाम तुम्ही पण केले पाहिजे, तुम्हाला त्रास नसताना. तुम्हाला कधी मानपाट कंबरदुखी होणार नाही, तुमची गादी कधी सरकणार नाही, MRI स्कॅनची कधी गरज पडणार नाही, आणि शस्त्रक्रिया तर फार लांबची गोष्ट लागणारच नाही. हे खरं आहे का? म्हणजे आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो इंटरव्ह्यूच्या, पण हेल्मेट घातल्यामुळे मानेचा त्रास होतो, त्या वेट आल्यामुळे त्रास व्हायला लागतो, हे खरं आहे का? होतो कसं सर? 100% होणार. लोडिंग अनलोडिंग जास्त होणार. जर ब्रेक लावली तर असं झटका जास्त भरणार, कारण डोक्याचे अल्टिमेटली वेट तर वाढलेलं आहे, पण आता चांगले हेल्मेट आलेले आहेत, त्यांचे खूप लाईट वेटेड आलेले, त्याच्यामुळे एवढा त्रास नाही होणार आहे. माझं म्हणणं आहे की व्यायाम जर केला, मानेचा काय व्यायाम आहे, सिम्पल व्यायाम आहे. असा हातावर दाब दिलं दररोजचा, असा हात ठेवला आणि हाताच्या विरुद्ध डोक्याला दाब दिला, मनात काउंट केलं 1 2 3 10 पर्यंत मोजला हळू, मग इथे ठेवून दाब दिला 10 पर्यंत मोजला, तिसरा हा चौथा या साईडला दाबला, हळू 10 पर्यंत मोजला. हे रेग्युलर तुम्ही व्यायाम केला, आपली गादी कधी सरकणार नाही, आपल्याला मानदुखी कधी होणार नाही. हे करून जर IT वाले गेले वाकून मोबाईलवर काम केलं, काही बघून काम केलं, कधी मान दुखणार नाही. सिम्पल व्यायाम आहे. किती? 2 मिनटं दररोज करायचे. पण 2 मिनटं आहे का खरं? कारण पेन तर नाही आपल्याला, त्यामुळे त्याची व्हॅल्यू नाही. कोण आठवण करणार की 2 मिनटं व्यायाम करायचे? आपण आपल्याला बोलणार का 2 मिनटं व्यायाम करायचे? लोकांचं जाऊ द्या, आपण आपल्याला बोलतो का? रात्री झोपताना जर थोडा छाती उचलून 10 पर्यंत मोजला, भुजंगासन सारखा केला, किती वेळ लागतो? तुम्ही ऑलरेडी बेडवरती आहेत, 2-3-5 मिनिट देऊ शकता. त्यांनी काय होतं की मसल्स चारी साईडची, जे स्पाईनची चारी साईडची मसल ते ॲक्टिवेट झाली, मजबूत झाली. तर आपलं जे सर्व वजन आहे, जसं मी बोलतो ना गुरुत्वाकर्षण वस्तू खाली पडते, तर सगळं वजन 90% वजन स्पाईनवर पडून तळपायापर्यंत जाणार, की बसल्यावरती सीटावर जाणार. 10% फक्त मणकेवर पडणार, आणि जर मणकेवर 10% फक्त वजन पडणार, तर गादीवर लोड किती पडणार? फार कमी पडणार, गादी सरकणारच नाही ना. कशाला माझी गरज आहे मग? आता यामध्ये मग आता तुम्ही इतकी छान सांगता आणि ओपन आहे, ट्रान्सपरन्सी तुम्ही प्लीज ती मेंटेन करा कायमच. आता आपला एपिसोड बघून समजा वेगवेगळ्या लोकांना कन्सल्ट करायचं असेल, तुम्हाला कुठून वेगळ्या ठिकाणून असेल, तर तुमची काय सिस्टीम आहे? म्हणजे तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन करता का, फोनवरनं करता का, तुमची काही टीम आहे का, की डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आलंच पाहिजे, कसं असतं? सर 2-3 टेक्निक आहे त्याच्यामध्ये. जे पेशंट लांबचे आहेत ते व्हिडिओ कॉल करून आम्ही मॅनेज करू शकतो, डिपेंडिंग त्यांच्याकडे त्यांचा MRI व्यवस्थित झाला असेल तर. बरं. थोडाफार मानपाट कंबरदुखी आहे तर त्यांना, आणि जर वर्षानुवर्षां दुखत असेल आणि MRI मध्ये प्रॉब्लेम फारसा नसेल, तर तसे काही सिरियस पेशंट नसतात. हे लोक फार इझिली मॅनेज होतात, त्यांना काही असतं शस्त्रक्रिया तर लागतच नाही, त्यांना इझिली मॅनेजेबल असतात. राहिली गोष्ट जे लांबचे लोक आहेत स्पेशली, किंवा इव्हन जवळचे असेल, येऊ शकत नाही घरापासून, की पायाची ताकद थोडीफार कमी झाली एक साईडची की दोन्ही साईडची, नातेवाईकांना खूप अवघड असतो की ॲम्ब्युलन्स रेडी करायची किंवा गाडी स्पेशल करून आणायची, तर त्यावेळी व्हिडिओ कॉल, आमचे असिस्टंट्स खूप चांगले आहेत जे व्हिडिओ कॉलवर मॅनेज करतात, की पेशंटला ॲक्च्युली माहिती काढून घेतं की तक्रार काय काय आहे. एका 2 मिनिटाच्या डायलॉगमध्ये दिसून होतो की हा कशामुळे झालं, की काय आहे, आणि त्याच्यानंतर त्याला जुळलेला MRI पण ते दाखवू शकतात. आपण संपूर्ण कन्सल्टेशन फोनवर करू शकतो आज व्हिडिओ कॉलमध्ये. आता व्हॉट्सअपची कॉल ड्रॉपच होत नाहीये 2-3 वर्षापासून. तर सर खूप बदल झाला. हे फार महत्वाचं आहे ना, की बाबा इथलं नाही बाबा, समजा कुठला कोल्हापूरचा पेशंट आहे आणि कुठला नाशिकवरचा आहे, तर तो आधी तुमच्याशी बोलेल ना. आणि सर्वात महत्वाचं, ऑपरेशन नंतर पेशंट म्हणतो मी लांबचा, मी येऊ शकत नाही, येऊ नका. व्हिडिओ कन्सल्टेशनमध्ये जेव्हा तुमचे फेर तपासणी टायमिंग आहे, तू व्हिडिओ कॉल कर ना आम्हाला,
फक्त संपर्कात राहा. व्हिडिओ कॉल पाहिलं, पेशंट चालून व्यवस्थित चालतो, ऑपरेशन नंतर काही त्रास नाही आहे, कॅल्शियमचे औषध किंवा जास्त औषध लागत नाही ऑपरेशन नंतर, बरं झाल्यानंतर जे शिरदाबाच नाही तर पेनकिलर कुठे लागणार आहे फारसं, 1 महिन्यानंतर औषधच बंद होऊन जातात सगळं. फक्त एखादा कॅल्शियम असतो ज्यांचे हाडं खराब असतात त्यांच्यासाठी किंवा काही व्यायाम असतात, ते सगळे ऑनलाईन आपण शिकू शकतो. व्यायामाचं जे टेक्निक आहे ते पेपर पाठवू शकतो ऑनलाईन, ह्याची गरज काय. जे फॉरेनचे पेशंट आमच्याकडे येतात ते परत कधी येत नाही ऑपरेशन नंतर, मग त्यांना मॅनेज कसं करतो आपण, थ्रू व्हिडिओ कॉलिंग. काय खूप इझी आहे. व्हेरी ट्रू. टेक्नॉलॉजी एवढी म्हणजे ती सिस्टीम आहे तुमच्याकडे, सगळी सिस्टीम आमच्याकडे. पेशंट येतात आमच्याकडे, विश्वास नाही करणार. कालची ओपीडीला 2 असे पेशंट होते की वडील चालत नाही आहे, घरी बसलेले आहेत, किंवा एकाचे बोलले की आई घरी बसलेली आहे, चालतच नाही आहे, 6 महिने झाले, आम्ही आणू शकत नाही. एक नागपूरचे होते, एक काहीतरी जळगावचे होते कुठेतरी. मग काही अडचण नाही आहे, घरी कोणीतरी असेल ना ज्यांच्याकडे मोबाईल फोन असेल. आम्ही आमच्या असिस्टंट डॉक्टरना बोललो, डॉक्टर तुम्ही जरा व्हिडिओ कॉल करा, जरा चेक करा, मला फुल डिटेल सांगा, पायाची ताकद कितपत आहे, पेशंट चालतोय की जागेवर आहे, पायाची मुवमेंट्स बघा पाहिले, त्याला जुळून MRI बघा आणि मला प्रेझेंट करा प्रॉपरली. तर MRI शूट करून आलेला असतो माझ्याकडे, पेशंटची कंडिशन मला माहिती असते आणि शिरदाब प्रचंड येतात नातेवाईकांना मी त्याच मोबाईलवरती, आपल्या मोबाईलवरती मोठा करून त्यांना दाखवू शकतो शिरदाब कुठे. खूप सोपं आहे टेक्निकच, म्हणजे खूप इझिली मॅनेजेबल आहे, म्हणजे लांबच्या लोकांसाठी खूप चांगली. मला असं वाटतं की हा जो टॉक सुरू असताना आता स्क्रीनवर हॉस्पिटलचा पत्ता आणि ॲड्रेस आला असेल तर तुम्ही तिथं संपर्क साधू शकता. आणि हा एपिसोड सुरुवात जरी ग्रामीण लोकांच्या ट्रीटमेंटवरून झाली असली तरी मान, पाठ आणि कमरेचे आजार काय फक्त ग्रामीण भागापुरते नाही आहेत, थोड्याफार फरकाने ते अनेकांना होतच असतात. तर ह्या टॉकमधून ट्रान्सपरन्सी दिसते मला, कारण डॉक्टर ज्या मोकळेपणानं तुम्ही माझ्याशी बोललात किंवा ज्या मोकळ्यानं मी तुमच्याशी अगदी फ्रँकली बोलू शकलो. सौमित्र, बोलताना एक राहिला पॉईंट की तुम्ही फ्रँकली बोललो, इतका मोकळेपणात काय बोललो, त्याचं पण एक कारण आहे. आमचं संपूर्ण विनायक हॉस्पिटल जे उंटरी भागात आहे त्याचं मिशन काय आहे, महाराष्ट्र मिशन आहे का आमचं, आम्ही मिशनवरती आहोत. जसं आयुष्यात तुमचं पण एक, जसं तुम्ही उद्या म्हातार होणार आहे, काम थोडं बंद करणार आहे, तर वाटलं पाहिजे ना काहीतरी आयुष्यात चांगलं केलं, हे आयुष्य वाया नाही गेलं, नुसतं पैसे नाही कमवले, काहीतरी कमवलंय, काहीतरी एक काम कमवलंय, म्हणजे एक तरी पाहिजे की हां चेहऱ्यावरती जे आपल्याला स्माईल देऊ शकतो, आनंद देऊ शकतो, समाधान देऊ शकतो. तो आमचा उद्देश महाराष्ट्र मिशनचे खूप मोठा मिशन घेतला मी, जे म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त मोठा आहे. त्याचं कारण मी तुम्हाला आत्ता सांगतोय. जसं गव्हर्नमेंटने खूप मेहनत घेतली पोलिओवरती, पोलिओ ड्रॉप्स तयार केले, मुलांना दिले, आणि आज पोलिओ कुठेही दिसत नाही भारतात, कुठेही नाही आहे. हे गव्हर्नमेंटचं खरं कौतुक केलं पाहिजे याच्यावरती. तसं आम्ही घेतलं आहे की मणक्यांच्या आजारामुळे लोक झोपून नाही गेले पाहिजे, पॅरालाइज नाही झाले पाहिजे, हे आमचं मिशन आहे. म्हणजे कुटुंबाचा एक माणूस गेला म्हणजे तो कुटुंब संपला. खरं. आणि खरं असं झालेलं आहे, कारण पेशंटना माहिती नाही जायचं कुठे, किंवा MRI वेळेवर सांगितलं नाही गेलं, किंवा ऑपरेशन सुचवला नाही कोणी, किंवा ऑपरेशन सुचवलं तर पेशंटना भीतीपोटीमुळे ऑपरेशन नाही केलं. कारण आमचे आत्ता जवळपास 3,500-4 हजार यूट्यूब सोशल मीडियावरती व्हिडिओ आहेत, जे मराठी व्हिडिओ आहेत, जे ऑलरेडी पेशंट स्वतः सांगतो, आम्ही काय बोलत नाही त्याच्या असतं, पेशंटच सांगतो की आम्ही बरं झालेलं आहोत. पण सर्वात महत्त्वाचं, जर लोकांना आपण तशी माहिती दिली, आम्ही असं जाहिरातसाठी सांगत नाही तर कुठे पण, आज मणक्यांच्या बाबतीत इतकं गैरसमज आहे, इतकं जास्त गैरसमज आहे की दुसऱ्या शस्त्रक्रियेमध्ये नाहीच्या शरीराची, सर्वात जास्त गैरसमज मणक्याला आहे. आणि जास्तीत 99% तुम्ही विश्वास करणार नाही, मणक्यांचे खूप सोपे असतात, त्याला कॉम्प्लिकेशन नसतो, काही दुष्परिणाम नाही आहे. आणि लोकांना हे माहिती आहे की मणक्याचे ऑपरेशन नाही केलं पाहिजे, शस्त्रक्रिया नाही केले पाहिजे. तर आमचं महाराष्ट्र मिशन काय आहे की सर्व लोक चालत फिरत राहिले पाहिजे, त्यांना त्यांचा दररोजचं काम करता आलं पाहिजे, कुटुंबाला धार देता आला पाहिजे, कुटुंबाच्या पोट भरता आला पाहिजे, आणि ते झोपले नाही पाहिजे. किती छान. कारण पॅरालिसिस म्हणजे आपण आपल्यावर टाकू, पॅरालिसिस आहे तर उद्या काय करणार तुम्ही, स्टुडिओला येऊ शकत नाही, मी ओपीडीला जाऊ शकत नाही, हॉस्पिटल बंद पडेल, असं त्यांचं तसं होत असतो. माणूस गावाकडचा आहे, शहरातला आहे, सर्व महत्वाचे आहे, स्त्री पुरुष दोन्ही महत्वाचे चाक आहेत. पण एक माणूस जर झोपला तर त्याचा परिणाम घरचे पण ते स्वतः करतात. हे मणक्याला खूप वाईट गोष्ट आहे. म्हणजे कॅन्सर झाला, नाही बोलला पाहिजे, पण कॅन्सर झाला, माणूस मरतो, घरचे लोक रडतात, 2-3 वर्षामध्ये ते ॲडजस्ट करतात की तर विसरलं पाहिजे, आता पुढे गेलं आयुष्य, पुढे घेऊन गेलं पाहिजे. पण जेव्हा पाय बंद पडले, उशिरा आल्यामुळे की निर्णय कोणी ऑपरेशन नाही केलं, कारण काय असू शकतं त्याच्यात, किंवा ऑपरेशन चुकलं कुणाकडनं, मुद्दाम तो कोणी शिरकट करत नाही, तर माणूस कायमचा झोपतो. आपल्याकडे सुदैवाने एकही पेशंट असा नाही आहे आजपर्यंत ज्याला ऑपरेशन नंतर अजिबात चालला नाही, की चालत आलेला व्यक्ती
झोपून पाठवला आणि आजपर्यंत चालला नाही. आम्ही जाहीर सांगतो, एक पण असा पेशंट नाही आहे. पण जेवढे छान जर सोय उपलब्ध आहे जगामध्ये स्पाईन बाबतीत, मणक्यांच्या बाबतीत, तर एवढा गैरसमज काय. आणि सर्वात जास्त गैरसमज मणक्यावरती आहे. लोक पोटाच्या ऑपरेशनला परवानगी देणार, आपल्या स्वतःच्या डोळ्याच्या मोतीबिंदीची परवानगी देणार, हृदयाला पण परवानगी देणार, भीती वाटणार 10-20%. पण मणक्यांच्या बाबतीत लोकांना 100% भीती आहे. हे थोडं जास्त गॅप आहे मोठा. तो गॅप कमी व्हायला पाहिजे. आणि जसं राईटली साईड की हे जे मिशन आहे की महाराष्ट्रात काय कुठंच कोणी माणूस झोपू नये मणक्याच्या प्रॉब्लेममुळे, या तुमच्या मिशनला यश मिळो. आणि ज्यांना असे आजार असतील त्यांना योग्य उपचार मिळोत अशी प्रार्थना करतो. आणि डॉक्टर, तुम्ही आवर्जून मित्रमंडळीमध्ये आलात, वेळ दिला, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. डॉक्टरांचा पत्ता आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत, तो स्क्रीनवर पण मगाशी येऊन गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही थेट संपर्क साधू शकता आणि त्यांचा सल्ला घेऊ शकता. डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आला. थांबतो, भले ते घडो.